विठ्ठल आवडे प्रेम भाव। काय अधिकार असेल संतांचा? पाच 50 वर्ष मंत्री राहिलेल्या माणसाला सुद्धा लोक कटाळतील आणि संध्याकाळी ठिकाणा नाही ते पण म्हणते ना चट माहिती मला त्याचं, मला चट माहिती त्याचं चट। बायको जागवायची, बायको कदरली त्याला। 50 वर्ष मंत्री राहिलेल्या माणसाला माणसं फेकून बोलते। व्यापारातली काय कथा असेल प्रकाशराव, शैक्षणिक क्षेत्रातली काय, मला माहिती त्यानं काय पुस्तकं पाठ केलीत, मला चट पाठ आहे असं म्हणतात लोक। शैक्षणिक क्षेत्रातल्या माणसाला सुद्धा, शेतीतल्या माणसांनी प्रचंड काम करा, चट माहिती महाराज आम्हाला त्याची कशी शेती आहे। म्हणजे खालची आपण जेवढी मोठे आहेत का, आपल्याला इकतचा चुना घेऊन लावणारी माणसं कुंटाला न सापडतील, इकतचा घरी जर नसला तरी पण। महाराज संतांच्या बाबतीत नुसतं रस्व दीर्घापुरतं चुकीचं बोलायला कोणाची मायवेली, एवढा अधिकार संतांचा आहे। म्हणून देहूतल्या मालकांनी म्हणावं मस्त कचरणी ठेवी तसे, एवढा अधिकार। काय पुरुषार्थ आहे संतांचा। संत शिरोमणी नामदेवराय बाजाराला गेले, वेळेत सुरू कीर्तन वेळेत सुरू केले, आपणही नियमाचे बंधन पाळायचे। बाजाराला गेले नामदेवराय, नामदेवरायांचा बाजाराचं काम म्हणजे कपडे विकायचा व्यवसाय। कुळानं शिंप्याच्या कुळात जन्माला आले, साधूला जातीचा संबंध नाही, साधूला वागण्याचा संबंध आहे। साधूनं फक्त वागावं, चांगलं वागावं, तो कोणाही जातीत जन्माला तरी हरकत नाही, फक्त त्याचं वागणं गोड असावं, तिथं साधूला किंमत असते। आपल्या संप्रदायात वागण्याला किंमत आहे, जातील नाही। जात ज्याच्या त्याच्या पोरापोरीचे लग्न करण्यापुरती असेल, वागणं मात्र ज्याचं चांगलं आहे, चंद्र सूर्य तोपर्यंत त्याचं नाव झळकलं जाते। शिंप्याच्या कुळात जन्म झाला, कपड्याचं दुकान विकायला गेले, काही अर्धावट कपडे विकले। त्या अर्धावट कपडे विकल्यावर त्याच्यातल्या अर्धावट कपड्यांचे पैसे आले, आणि अर्धावट कपडे त्या अर्ध्यातल्या अर्ध्याचे पैसे आले, आणि अर्धे तर उधारच नेले। ते अर्धे उधार नेले, त्याच्यातले 4 आण्याचे पैसे येणार आणि 4 आणे तो डुबिणार आहेत, नाव सांगून नेलेत नाही असं गिराईक ते नामदेवराय होते। आणि अर्धी कपडे जी उरून आली ती रस्त्यानं एका चारवाक पांचट हलकट माणसानं नामदेवरायला थोडस वेठीस धरलं। आपण वारकरी आहात हो, मग जसं उघड्या माणसांना कपडे द्यावा अशी तुमची भावना आहे, मग दगड नाहीत का उघडे? दिगंबर बाबा दगड नाहीत उघडे, नामदेवरायला वाक्य बघ, दगड नाहीत का उघडे? महाराज हलकट अशा तोंडास काय लागावं म्हणून नामदेवरायानं उरलेली कपडे त्या दगडांना घातली। दगडाला सापडा का तुमच्या जिल्ह्यात असा कपड्याचा दुकानदार तो दगडाला कपडे घाली? तू फाटके तरी, फाटके कपडे तरी कशाला घालतील? हे गॅरेजवाले फाटके बी इकत घ्याले हात पुसायला, काहीच राही ना, काही सगळं इकत, सगळं फक्त इकत नाही नीती। नीतीचा बाजार नाही, नीती प्राप्त करावं लागत असती, नीती अवगत करावं लागत असती। हो, खोटं पण इकत बरं, खोट्याचा पण बाजार आहे, पण बाजार नाही फक्त भारत देशात नीतीचा। नीती म्हणजे आचरण, आचरणाचा बाजार भरू शकत नाही। आचरण हे प्राप्त करावं लागतंय, अवगत करावं लागतंय। विठाला विठाला कलेला किंमत आहे नाही म्हणत नाही, पण कलेच्या सोबत जर नीती असेल तर तिला किंमत आहे। शब्द फेक आहे, वक्तव्य छान आहे, भाषा शैलीवर प्रभुत्व आहे, लोकांचं अंतकरण जिंकण्याची ताकद आहे, पण रंगारंगाचं पाणी पितो, सगळी कला मातीत गेली।
नाही तर कलेने अवगत असणारा हा देश आहे. राजो, या परम पावन देशातला मा जगदंबेचा उपासक राजाराम बापू, ज्यांचा 70 मीटरचा झगा अमेरिकेत फिरला. काय ताकद या महाराष्ट्राची, काय ताकद या भारत देशाची. 70 मीटरचा झगा राजाराम बापूंचा. महाराज अमेरिकेमध्ये फिरलाय, अमेरिकेमध्ये फिरत होता. काय विद्वत्ता असेल त्या महात्म्याकडे. कला आहे, पण कलेला आचरणाची जोड असली की मग मात्र किंमत. दगडाला कपडी घातली, घरी आले. बाबांनी विचारलं, माणूस विकास जयस्वाल किती जरी विद्वान असेल तर त्याला जोपर्यंत मालक आहे का तोपर्यंत त्याला किंमत आहे. ज्या दिवशी मालक संपतो का त्या दिवशी कोण्या जागेवर गाडग्याला छिद्र पडेल काही सांगता येत नाही. म्हणून मालक असावा. मालक आपल्याला कोणीतरी पुसणारा असावा. सुनेला बऱ्याच वेळेस वाटतं सासू पटकन मारावा, अशा नालायक सुनायला वाटतंय. अशा काही वाटुळ येत ना. हरामखोर नालायक त्या वाहटुळीला वाटतं आपली सासू मरावा. असं नसतं बाई. ज्या दिवशी सासू मरत असती त्यावेळेला विचाराचा पगडा कायमचा जळत असतो, अधिकाराचा पगडा कायम जळत असतो. आणि मग त्यावेळेला कधी काय चूक होईल काय सांगता येत नाही. महाराज, बैल किती बी चांगला राहा असू द्या तरी पण त्याला व्यसन असावा. आणि व्यसन असल्याच्या नंतर जिथं गाडी थांबवायची, जिथं आऊत थांबवायचं, जिथं वळवायचं तिथं वळत असतंय. आपल्याला विचारणारा या शब्दाचा अर्थ आहे ती व्यसन. आपल्याला व्यसन असावं, व्यसन. आणि व्यसन तुटलेल्या बैलाला कठाळ्या म्हणत असते, इतकं लक्षात ठेवा. एक टायमाची भाकरी खाऊन ज्यानं आयुष्यभर कमाई केली तो बाप आणि माय मरावा आणि त्या पोराच्या हातात संपत्ती जावा, त्याला अक्कल आहे का किती खावा म्हणून. विचारणारा संपला की काम संपलं. आपल्यावरचा पगडा संपला की काम संपलं. राजो, गावरान तुपाचा डब्बा आहे म्हणजे फार शहाणा नसतो प्रकाशराव. गावरान तूप कशावर खातो याला शहाणा म्हणत असतात. कुंटलानं गावरान तूप घरी असावा. वरणावर खा, भातावर घे, पोळीला लावून खा, भाकरीला लावून खा, वांग्यावर खाऊ नको ना बांगाने. गावरान तूप वांग्यावर खाणे अर्थ याच्या करता सांगतोय, आपल्या बाप दादाने कमवलेली संपत्ती नालायक ठिकाणी खर्चीनं, याचा अर्थ असा आहे. माणसाला विचारणारा संपला की विचारणारा संपला की असं समजायचं आपलं डब घाईला आले. युगसन म्हणला, महाराज माय बाप कौरक पुरतील. तुझ्या बुद्धीची लेकर तयार होते, दे कारभार स्वप्न. तू त्याचा विचारणारा तयार होय. मालकाचा आधिपत्य तू घे, तू घे. साखळी लावली विटेवरच्या मालका नाही, साखळी. महाराज का अधिकार माझ्या संत शिरोमणी नामदेवरायचा, पण विचारणारे बाबा आहेत, विचारणारी आई आहे. नाव आहे गोणाबाई. नामा मी नाही म्हणालो बरं, आई साहेब म्हणतात. नामा जी आई साहेब, जी जी जी. किती कापडं विकली, एवढी एवढी विकली. या या लोकांनी पैसे दिली, अशा अशा बायका आल्या, त्यांनी उधार नेले, उधार कपडे नेले, उधार. बर, मग एवढी कपडे विकली, इतक्याची पैसे आली, इतकी उधार झाली. मी एवढी टोपरे तुम्ही शिवली होती, एवढ्या कुंच्या शिवल्या होत्या, एवढे दुपटे शिवले होते, एवढे आंगडे शिवले होते. आंगडं म्हणणं वेगळं वाटतं लोकांना, वेगळं वाटतं, वेगळं वाटतं, वेगळं वाटतंय. हो, आपले शब्द बोलायला लाज वाटते काय काय लोकांना, लाज 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 वाटते. हो, आणि काय म्हणून भारत देशाचे महाराष्ट्राचे सांगायचे, इकडंच कशाला पुळका सांगतात मग. आपलं बोलायचं जर कंटाळा येत असेल तर. महाराष्ट्रातल्या हिंदू संस्कृतीतल्या लेकरांनी बापाला बाबाच म्हणावं. किमान मराठी बोलणाऱ्यांनी बाबाच म्हणावं, बाबाच म्हणावं, बाबाच म्हणावं. आईला आईच म्हणावं. काय भंगिरे शब्द अंगाला चिटकून घेता आणि गंध लावून फिरता आणि स्वाभिमानानं सांगता आम्ही हिंदुत्व आहे.
सोंभाळ्या गप्पा आहे ते, नाटकं आहेत सगळे नाटकं. कशाला सप्तेन, कशाला कीर्तनन, कशाला भागवतन, कशाला रामायण, कशाला लोकांचे टाइम मातीत घालता. निदान कीर्तनकाराच्या पोरायनं तरी बापाला बाबा म्हणावं आणि माईला आई म्हणावं. ते पण म्हणतो पप्पा कीर्तनाला गेले, वा रे पापिया. आणि डॅडी कीर्तनाला गेले, वा वा वा. शोकांतिक आहे. चला आई ग, काय शब्द आहे. ही एवढी कपडी विकली, एवढ्याची पैसे आली, एवढी उधार गेली, राहिलेली कपडी येताना काही गरीब लोकांना घातली. त्याने मागितली होती, नाही, मनान घातली. पैसे देतील, नाही दिले तर घेऊन येईल. सहज शब्द गेला तोंडातून. नाही दिले तर त्यांना घेऊन येईल. दुसऱ्या बाजाराला ही 15ची 15 दगड टोपल्यात टेकून घरी आणली. अख्खा मंगळवेढा, अख्खं पंढरपूर हसत होतं. काय दामाजींचा नामा पागल झालाय, गोणाबाईचा नामा पागल झाला, राजाबाईचे मालक पागल झाले. बाई धुण्यासाठी चंद्रभागेला गेल्या. एक शेजारीन भेटली. राजाई जी, कमाले बाई तुझा संसार करायची. काय झालं हो, काय किती वेडपट नवरा आहे ग तुझा. त्यानं म्हणे दगडाला कपडे घातले. राजाईला माहित होतं माझे मालक किती अधिकारी आहेत. हे दुसऱ्याचे घर फुकणाऱ्या बायकायला काय कळणार आहे नामदेवरायाचा अधिकार काय होता. तुझे बाबा म्हणे सरदार आहेत. हो, माझे बाबा सरदार आहेत. मग एवढे मोठे तुझे बाबा सरदार असताना ज्याला माणसातला आणि दगडातला फरक कळत नाही अशा नवऱ्याला सोबत तुला कसं दिलंय. तू लग्नच कसं लावलं तुझ्या बाबाला, कळत नाही का तुझ्या बाबाला काही. तिनं सांगितलं, बाई तुम्हाला माझ्या मालकाच्या बाबतीत काय म्हणायचं असेल तर म्हणा, पण त्रिभुवनात माझ्यासारखी सुखी बाई कोणीच नाही की तिला नामदेवरायासारखे पती आहेत. त्रिभुवनात सुखी कोण नाही, त्रिभुवनात सुखी. एक छोटासा मुद्दा मांडतो. बापू आपले पाहुणे, आपली लायकी पाहुणे आपल्या इथे जेवायला येतात. आपली जर परिस्थिती नाजूक असेल आणि आपला पाहुणा जर कडगंज श्रीमंत असेल तर त्याला आपल्या इथे यावं वाटत नाही. बरं बरं गडबड आहे, भेटू कधीतरी, येऊ तुमच्याकडं, बघू पुन्हा, वेळ भेटल्यावर पाहू. त्याला लाज वाटते, लाज. आपल्या भारीची गाडी ह्या पाहुण्याच्या दारापुढे ओपन का. आणि शेजारी पाजारी म्हणतील हे तुमचे पाहुणे आहेत का, तर आपल्याला लाज वाटन, लाज लाज वाटते, लाज. म्हणजे आपल्याकडे येणारी वैभवातली माणसं वैभवाच्या टप्प्याने मोजित असतात. हे तुमचा आमचा भाव आहे. महाराज, विश्व ज्याच्या ताब्यात येतो जगाचा, पाप जिच्या मालकाला मानित होता, याच्यापेक्षा मोठा पती कोणता पाहिजे, कोणता पाहिजे मोठा पती. एका लग्नाला गेलो, मोठी व्यक्ती लग्नाला आली, भूक लागलेली होती आणि भूक लागल्यामुळे ड्रायव्हरला सुद्धा वाटत होतं आपण जेवावं. साधारण मंडप होता, फाटक्या तुटक्या चटाया होत्या, पत्र्यावर भाजलेल्या मोथाल्या पोळ्या होत्या, सकाळी फोडणे दिलेल्या भाज्या, वरण होतं आणि सगळी माणसं पंक्तीला बसली. पण त्या पंक्तीत त्याच्या इतका एकही श्रीमंत नसल्यामुळं त्या पंक्तीत तो जेवला नाही. तो एका धाब्यावर जाऊन जेवला. त्या धाब्यावर ज्यानं स्वयंपाक केला होता ते 8-8 दिवसाला एकदा आंघोळ करीत होतो. पण तिथं मला बसायला टाकली अशा खुर्च्या होत्या. महाराज, आपल्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे आपल्या प्रतिष्ठेचा विचार करून आपल्यासोबत जेवतात, आपल्यासोबत अनुकरण करतात. आपल्याला किती श्रीमंत करायचं आणि किती भिकारी करायचं, ज्याच्या हातात जगाचा बाप नामदेवरायाच्या सोबत विटेवरचा खाली उतरला
आणि पानग 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 भाजी नाही मिठाच्या कड्यासोबत खाल्ली. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जीवी भरा भरा नाम्या सवे. काय अधिकार आहे? त्या बाईनं सांगितलं, बाई तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण त्रिभुवनात माझ्यासारखी वैभवशाली बाई कोणी नाही की जिला नामदेवरायासारखं पती आहे. नामदेवरायासारखं पती आहे. सणावाराला तुमच्याकडे कार्यक्रम असला तर येऊन येऊन विकासजी कोण येणार आहे? देव येऊ शकतो आपल्या इथं? होय प्रकाशराव, येऊ शकतो देव? अंकल येऊ शकतो देव? अरे भागवत हे शिकायला होतं माझ्यासोबत, कडतीच आहे. हे जरा जास्त शिकलं आणि मी कमी शिकलो. हा असं का? कायच काम झालं. हो माझ्यासोबत तू कमी शिकला असता तर तू बी असाच झाला असता रे महाराज. काय चला, जगाचा बाप दीपावलीच्या दिवशी दिगंबर दादा आंघोळीला. हो जगाचा बाप नामदेवरायाच्या घरी, जगाचा बाप आणि काशीतले मालक सकाळी सकाळी पहिल्या पाण्याला आंघोळीला नामदेवरायाच्या घरी. काय अधिकार असेल हो? बाईनं सांगितलं काही म्हणा, त्रिभुवनात माझ्यासारखी कोणी पुण्यवान नाही. ती बाई म्हणली, बाई तू नवरा दगडाला कपडे घालतो आणि तरी त्याचं मोठेपण. बाईनं पुन्हा सांगितलं, तुमच्या सगळ्यांच्या सोयरिकीला एखाद्या वेळेस एखादा आमदार आला असेल, पडद्यावर तरी बिन कापायच्या कामी नाही. एखादा मंत्री आला असेल, माग पुढं त्याच्या 100-200 लोक इकडं तिकडं, आणि पद गेल्यावर व्यसन काढायला बायलावानी हे का नाही? कोणी विचारित? एखादा महाराज आला असेल, लोकांच कशाला आपण दगड टाकायचे. एक जण म्हणला, आमच्या लग्नाला महाराज आलते. काय त्या महाराजाला अक्कल आहे? पैसे लय मोठे म्हणले, अक्कल असती का महाराजाला? शक्यतो महाराजासाठी इतकं भळभळ जाऊ नका. तुम्हाला भळभळायचं असेल तर वारकऱ्यासाठी भळभळा, महाराजासाठी नाही. महाराजाला एवढी किंमत नाही. आणि महाराज ती व्हाची ताकद आहे का? धन्य महाराज, ती व्हाची तर आपली लायकीच नाही. तुमचं अंतःकरण जर कालबिल होत असेल तर वारकऱ्यांसाठी होऊ द्या, महाराजासाठी इतकं नका होऊ देत जाऊ. एका महाराजाकडे एक जण गेलं, पाया पडत, त्या पोराला 3दा पाया पडायला. महाराज म्हणजे 3दा काऊन पाया पडायला लावलं? हे 3 वर्ष झालं, पहिली त्याची. महाराज म्हणले, मग माझ्या कशाला पाया पडायला नाहीत? नाही तुम्ही हात टाकान जरा पास होईल. ते म्हणले, माझ्याच पोराला 20 वर्ष झालं गोळ्या चालू आहेत डोक्याच्या. मग त्या महाराजाच्या पोराला जर डोक्याच्या 20 वर्ष झालं गोळ्या चालू आहेत, तर त्याच्या पाया पड्यावर तुमचं पोरग नीट होतं वय? पायाच पडायचं असेल तर मंदिरातल्या मालकाच्या पिंडीवर नमस्कार करा. पाया पडायचं असेल तर इथं जवळ नरशीला नामदेवरायाच्या पायावर डोकं ठेवा, समाधीवर डोकं ठेवा. इथं जवळ नागनाथाचा अधिष्ठान आहे, तिथं पाया पडा. वारकऱ्याच्या आयुष्यभर रामकृष्ण नामाचा जप केला. इथे एक कमाने गुरुवर्य, मला वाटतं श्रीराम महाराज निष्ठावंत वारकरी, आयुष्यभर रामकृष्ण नामाचा जप केला. अशा निष्ठावंत वारकऱ्यांच्या समाधीवर डोकं ठेवा, तुमचं कल्याण होईल. महाराज तर भजे ताळणाऱ्याला बी महाराज म्हणतात. हे वस्ताद महाराज आहेत, वस्ताद. हे मिरच्याचे भजे तळतात हे महाराज. माळ एक त्याच्या गळ्यात. कोणाला महाराज कढीला मीठ नाही, कढीला मीठ नाही, गर्दी जमा झाली खिचडी कढी खाण्यासाठी. आता दुकानाहून मीठ आणण्यापेक्षा त्या वस्तादनं बनेलच कढीत टाकली. 15 दिवस झालं धुतलेली नव्हती, कढीला मीठ टाकायचं कामच नाही. आणि त्यालाही महाराज
एक माहिती आहे का तुम्हाला, पाया महाराजांच्या पडा म्हणलेत नाही, मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या पंडिताईच्या आणि शास्त्रीच्या आणि पाया पडायला नाही सांगितलं, फक्त आचार्यांच्या सांगितलं, दंडवत आचार्य. वारकऱ्यांच्या मात्र मुद्दाम सांगितलं, वारकरी संतांच्या. तुमच्या आमच्या लग्नाला, तुमच्या आमच्या सोयरिकीला, तुमच्या आमच्या कार्यक्रमाला, तुमच्या आमच्या बारशाला कोणी येईल कसराव काय सांगायचं नाही. राजाईनं चंद्रभागेच्या पात्रात त्या बाईला सांगितलं, बाई या मालकासोबत सोयरीक जमिन्यासाठी जगाचा बाप आलता ग, जगाचा बाप आलता, विश्वाचा बाप आलता ग बाई, पंढरीतला मालक आलता ग बाई, काशीतले मालक आलते. तर ती बाई म्हणली, काशीतले मालक कवा आले? पंढरीतले मालक आले की त्यांच्या डोक्यावर काशीवरचे मालक आहेतच. काशीतल्या मालकांची पिंड पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर आहे. जरा भान असल्यासारखं पंढरपूरला जायचा. निघाले आपले कसे ते चालले म्हणून मी चालले. निघली दिंडीमध्ये, शेंगदाण्याच्या पुड्या घी, राजगुऱ्याच्या वड्या घी आणि घाल थैलीत. आभाळानं राजगुऱ्याच्या वड्याला पाणी सुटलं आणि शेंगदाणे फुगले, थैलीतून उगले. थैलीतून भैमुग उगला, थैमुग थैलीतून चालली पंढरपूरला. त्याच्यावर दगड टाकल्यावर मुंगळे लय खुश झाले. तुम्ही कुठे धोरणात आहेत? टेम्पो करणं, गाद्या टाकणं, स्वयंपाकाला आचारी, 52 अध्यायाचा ग्रंथ संगच. टेम्पो सगळं चंद्रभागेत जरी पुरलं तरी तुमचा उद्धार आहे का? आणि काय कळन तुम्हाला काशीतला मालक आणि पंढरीतला मालक? दिंडीचा मालक बी म्हणतो, हे मोठे साहेब आहेत, पते खेळणार. ते 2 पंक्ती देतो ना, पंक्ती देतो म्हणून दिंडीवरचा मालक सुद्धा चोंभाळायला. या मालका सगळं चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही. महाराज, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा करणाऱ्याला आपल्यात घेणारा 1 नंबरचा पापी असतो. 1 नंबरचा पापी असतो, 1 नंबरचा. पैसे कोणी देईल? माझसारखा ढवळ्या कपड्यावाल्याकडे जर गेला निधी मागितला तर 50 कोटीचा निधी कुक्कुटपालन टाकायला मला एखादा मंत्री देईल. तुम्ही पाया पडताल का माझ्या? देऊ शकणार नाहीत ते मला. 50 कोटीचा निधी दिगंबर बाबा एखादा मंत्री देईल मला कुक्कुटपालन टाकायला. करावा मी तो धंदा? नाही. कसे पाया पडताल तुम्ही? कशाचे हरी घालताल? कधी कसे रामकृष्ण हरी म्हणताल? नाही. नियम आहेत, नियम आहेत, नियम आहेत. महाराज, पैसे भेटतेत म्हणजे काही नाही करायचं. आजही 2% हरामखोरी इतके पैसेवाले येत. ते म्हणले, महाराज कीर्तन झकास करा, काही दिवसाला घुंगर बांधतील आम्हाला, त्याच्या बायकाच्या साड्या देऊन नाशितील. मग ती करायचं का आम्ही? बरं ठीक आहे, अशा चुकीने पैसे कमवलेले ते किती, काय अर्थ तरी काय त्या गोष्टीला? नाही. आचरणाच्या चौकटीत जो असतो तो मोठा असतो. चला,
विश्वाचा मालक आमचं लग्न जमवण्यासाठी आलेला आहे. महाराज पुढचे ऐकायलाच तयार नाही, ऐकायलाच तयार नाही, ऐकायलाच तयार नाही. काय करायचं सोयरी केली येऊन झोपड्यात राहतात. काय करायचं सोयरी केली येऊन झोपड्यात राहतात ना. केली देवानं सोयरीक मग काय झालं, झोपड्यात राहतात. गुरुजी पुढचं वाक्य ऐकता का राजाबाईचं. राजाबाईनं सांगितलं, बाई परवाच्या दिवशी तुझी हवेली पेटली, तर हवेली पेटल्यावर नुसत्या धुरानं तुझे सासरेबुवा जात राहिले. हवेलीचा धूर निघला. बरमाटी सागाची हवेली होती. बरमाटी साग जितकी चकाकी आणतान आरशाचं काम नाही, त्याच्यात पाहिलं की तोंड दिसतंय. अशा सागाची हवेली 3 मजली. ती पेटल्याच्या नंतर धुरानं सासरा मेला. सासू सुद्धा मेली. बाई तुला राग येऊ देऊ नको ग, हे बाई तुला राग येऊ देऊ नको ग बाई. बाई तुझी कन्या पण मृत्यू पावली. टपा टपा चंद्रभागेच्या पात्रात तिच्या डोळ्यातल्या पाण्याची भर पडत होती. हो ग बाई, माझे मामा गेले म्हणजे सासरे गेले, सासूबाई गेल्या, माझी कन्या गेली. राजाबाईनं सांगितलं, बाई तुझ्या दुःखावर जखमेवर मीठ टाकायचं मी काम करत नाही. मी तुला याच्याकरता सांगते, मी माझ्यासारखी त्रिभुवनात पुण्यवान कोणी नाही की जिला नामदेवरायासारखा पती आहे. ऐका, मी झोपड्यात राहते, पण माझं झोपडं पेटून दिल्यावर आमच्या 14-15 लोकातलं एक सुद्धा मृत्यू पावलं नाही. झोपडं पेटल्या 20 तुकडं पडत असतोय खाली खाली, खानाही पडला. राजाबाईनं सांगितलं, बाई जगाचा बाप घालून सुदर्शन धरीत होता ग, आणि त्या सुदर्शनावर पडलेला झोपड्यातला अग्नी बाजूला जात होता. काय करते हवेलीत राहून ग, झोपड्यात राहते ग, पण एकही माणूस पेटला नाही. मी इतकी पुण्यवान आहे. लोक वेड्यात काढीत असतात, वेड्यात काढतात. हल्ली काय झालं माहितीये का, आज खेड्यातली बाई जर शहरात हिंगोली सारख्या ठिकाणी, परभणी सारख्या ठिकाणी, संभाजीनगर सारख्या ठिकाणी राहायला गेली आणि ती खेड्यातल्या बायकांसारखी पदर घ्याली की ते आसड सोडणाऱ्या बायका असतात का. आसूड कळतो का तुम्हाला, शेतकरी खांद्यावर आसूड सोडितो ना, आसूड 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 चाबूक आसूड, हा ते असं सोडिते ना. तर त्या अशा पदर सोडणाऱ्या बायका, पदर घेणाऱ्या बायकाला हसत येत. काय येटणी, काय खेड्यातले वळणे, आणि तो शहरात जाऊन हे दिवे लावलीस का. हा खांद्यावर पदर, काय मोहळ हुलवायचं का त्या पदरानं असं. एके दिवशी, हे 4-5 दिवसाचीच गोष्ट आहे, आमची टरबूज गेले रानात. ते टरबूज चांगले झाले. तर 36 टन ज्या गाडीत टरबूज बसते, ते गाडीचं मालक बिचारा आपलं आलं, ते व्यापारी, ते चांगला माल आहे वगैरे वगैरे वगैरे. ज्यानं आमच्या रानात टरबूज लावले त्याला मालिक 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 करू लागले. त्यानं आमच्या रानात लावले टरबूज, आणि मी धोत्रावर आपलं धोत्राचा असा गोळ धरला आणि चलू लागलो. काही नाही. मी जवळ गेलो, असं पाहिलं आणि त्याला विचारलं, अरे गाडीचं एमटी गाडीचं वजन केलं का रे. हो म्हणले, केलं केलं म्हणले महाराज. ते बाया ते टोपले घेऊन आले, बाजू हटो. ते मला म्हणाले बाजू हटो. हो, मग आमचं रान ज्यानं केलं का ते कानात म्हणलं, ये तो खेत के मालिक है. अच्छा आप पंडित जी, यांना तिकडंच चोंभाळा. तिकडं फक्त धोत्रान गोळ केला. म्हणजे इतक्या ह्या हरामखोरा अवलादी झाल्या, धोत्रावाल्याला किंमतच देईन त्या भडव्या अवलादी. पण धोत्रावाल्यानं एक टायमाच्या भाकरी खाऊन जमिनी कमवून ठेवल्यात. पॅन्टीवाल्यानं जरा जरा लाजा नदीला टांगू नका. धोत्रावाल्याचा अनादर करू नका. धोत्रावाल्याला किंमत आहे. धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय भारत देशातली नोटच चलत नाही. म्हणून या शहरात गेलेल्या बायका आधुनिक पद्धतीचं पाश्चिमात्यीकरण, विदेशीकरण
ते फार फार सुपिकता झाली म्हणून त्यांच्या डोक्यावर काजू उगायलेत. हो, जमिनीत लावायचं कामच नाही आता. काही दिवसाला बैंगन येऊन डोक्याला म्हणजे बरं आहे. म्हणजे काट्यानं खाजू खाजूच खंडी व्हायची. भारत देशाच्या न्यायाप्रमाणे, महाराष्ट्राच्या न्यायाप्रमाणे त्या पद्धतीनं राहणाऱ्या लोकांना ही काल परवाची वेड्यात काढतात, वेड्यात. पण नाहीत, हीच माणसं अधिकारी आहेत. कधी बी लक्षात ठेवा, जुनं ते सोनं आहे. येईल जुन्यावर काळ, थोडंसं थांबा. लवून चोपून पदर घेणाऱ्या बाईचे केस पिठल्यात पडतच नसते. पिठल्यात, चपातीत, भाकरीत केस कोण्या बाईचे निघते? जिच्या डोक्यावर पदर नाही तिचे. कव्हा दातळ पुढंच, आरशा पुढंच. हो, चपाती तुटता तुटन तरी ते बैल म्हणला, महाराज तिला राहाचाच लय नाद आहे. ते 2 पायाचा बैल तरी म्हणला तिला राहाचाच लय नाद आहे. म्हणलं वा वा, सिनेमात पाठवा. इकडे नका दिवे लावायला ठेवू. हाय ते इजित्यान विठाला विठाला. विदेशीकरण फार सगळं थोडं डोक्यावर घेतलं. हे विकासाचं लक्षण नाही, हे प्रगतीचं लक्षण नाही, हे नाविन्याचं लक्षण नाही, हे अधोगतीचं लक्षण आहे. ह्याच गोष्टी जर मोठी अनुकरण करत राहिले तर उद्याचे आपले नातू पण तू काय करतील, हे किती टक्के कपडे घालतील याची सुद्धा भीती वाटेल. उद्या भीती वाटेल, हे कशा पद्धतीचे कपडे घालतील. चला, बाईनं सांगितलं, माय तुझी हवेली पेटल्याच्या नंतर सासू सासरे गेले, तुझी एकुलती एक कन्या गेली ग बाई, लक्ष्मी स्वरूप कन्या गेली. आमच्या झोपडं पेटलंय तरी पण अग्नी बाहेर पडतोय. विटेवरचा मालक सुदर्शन धरतो आणि विस्तू बाहेर टाकतो. इतकी पुण्यवान आहे मी, मला नामदेवरायासारखे पती प्राप्त झाले. किती मोठा अधिकार, किती मोठं नाविन्य, किती मोठं वैभव. वेड्यात काढते साध्या लोकांना. अख्ख्या मंगळवेढ्यामध्ये आणि पंढरपूरमध्ये परिसरात चर्चा झाली, गोनाबाईचा नामा वेळाय, दगडाला कपडे घातले. आणि नामदेवरायांनी ही 15ला 15 दगड, प्रकाशराव बिडकर ती दगड आपल्या देवघरात कोंडून ठेवली. जिथं देवाचा अधिष्ठान जनाबाई राहतो त्याच्या झोपड्यात, तिथं कोंडून टाकले, दोरी बांधून टाकली. कारण कवाड थोडं असतं झोपड्याला. आणि बाबा मंगळवेढ्याचं भांडार सांभाळून आले आणि बाबांना सांगितलं, बाबा हे उधारी न देणारे हे इथं कोंडून टाकले. काय कोंडलं होतं? कसराव दगड, दगड कोंडले प्रकाशराव, दगड. काय वानवात न पुरे वानिया, दगड कोंडली. बरीच लोक बघायला आली, बरीच लोक बघायला आली. तुम्हाला एक सांगू का, जी माणसं अपघात पाहायला जाते ती माणसं मातीला जात नसतात. एक लक्षात ठेवा. एखादा व्यक्ती जर विहिरीत पडून मृत्यू पावला ना, तर पाहाला हजारिक लोक जातील, त्याच्यातले मातीला किती येते ते सांगा. म्हणजे लोकांना आघात पाहायचा छंद आहे. हो, त्याला आतिषबाजी काही असा शब्द आहे ना, म्हणजे अतिताईपणा ऐकायचा नाद आहे, अतिशोक्ती पाहण्याचा नाद आहे, कर्तव्याचा नाद नाही. काही पडलेल्या माणसाचा शिल्पी घेते, नामकं घेते, लगेच टाकते ना, असं झालं तसं झालं. अंत्यविधीला कोण जातोय? कोण नाही, कोण नाही, कोण जात नाही. एखादी गोष्ट काही घडली ना, इतकी बघायची संख्या. गोनाबाईच्या नामानं म्हणजे दगडच कोंडलेत, म्हणजे दगडच कोंडलेत, दगडच. अख्खा परिसर बघायला. दामू शेटी येता येता रस्त्यांमध्ये, वा 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 वा, काय मुलगा आहे. कपडे दगडाला घातले आणि ते दगड पैसे देत नाहीत म्हणून कोंडून टाकली. नुसती मान खाली घालत घालत आले. विटेवरच्या मालकाला विचारलं, देवा काय संसारात जगिन्य माझ्या मांडलंस रे. घरी आल्याच्या नंतर नामदेवरायांनी सांगितलं, बाबा ही बघा, ही गिऱ्हाईक इथं कोंडून टाकलंय. दोरी होती रक्ताची केलेली, रक्त म्हणजे धोतर होतं, त्याची दशी फाडीन त्याची दोरी ती ताटवा बांधून घाट सोडल्याबरोबर
आतमध्ये पाहिलं 15ची 15 दगड सोन्याची झाली. 15ची 15 दगड सोन्याची. 15ची 15. आता चेष्टा करणाऱ्या हरामखोरायला वाटत होतं या दगडातला इतका तरी आपल्याला द्यावा, खुडून तोडून फोडून इतका तरी द्यावा, एवढा तरी द्यावा, म्हणजे पप्याच्या माईला मी नॅकलेस करीन, असं वाटत होतं यायला. गोनाबाईनं सांगितलं नामा, अरे गरीब गिराईक आहे, मोठमोठी लोक पैसे बुडीतेत, गरीबाला कोंडून काय फायदा आहे, त्याच्या घरी नेऊन घाल. पुन्हा दगड टोपल्या. आता चांगल्या चांगली श्रीमंत नामदेवरायाच्या माग डोंगराव कुठं टाकीत येत. दिगंबर बाबा आपल्याला घ्यायचे, ते घेण्यासाठी माणसं पळायलेत. नामदेवरायाच्या टोपल्यात येत तोपर्यंत दगड दगड होते पण सोन्याचे होते, आणि नामदेवरायाच्या टोपल्यातून खाली पडले की दगड दगडाची झाली. कोणाची ताकद आहे? या संतांची. म्हणून तुकोबा शक्ती महाराजा लोकांची. भगवान शिवजींचा अधिष्ठान आहे. एकदा माझ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी एका लिंगाची स्थापना केली, त्याला रामेश्वर म्हणतात. बरोबर आहे? रामेश्वराची स्थापना रामांनी केली म्हणून रामेश्वर नाव. कोण्या राज्यात येते? तामिळनाडूमध्ये. हो हो. निदान आपले देव संत कोण्या राज्यात हे लक्षात ठेवा. हिरोण्या लेट होतात, नट लेट होतात, ते काय वाईट नसते बिचारे. पण ते पाहिल्याने तुम्हाला पुण्य कुठं प्राप्त होईल? मोल देऊन या नटाचा तो वेश. कधी कधी संत आपले देव कुठं काय उद्या भविष्यात आपल्याला माहित असलं तर आपल्या लेकरांना नातवांना आपण सांगू. रामेश्वराची स्थापना केली. अडचणी किती पहा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र ज्या वेळेला रामेश्वराची स्थापना करायची ठरली त्यावेळेला जंगलात आहेत. प्रभू रामचंद्राकडे माझ्याकडे जे रुमाल आहे का, एवढा सुद्धा रुमाल नव्हता प्रभू रामचंद्राकडे तोंड पुसायला. इतका पण अंगाव जे कपडे होते ती झाडाची साल होती. मला कपडे द्यायचेत, किती दिवस नेसवायचेत, किंवा कोण्या दिवशी दुसऱ्याच्या हाताने नेसवायचे हे दिवस लक्षात असेल ना. त्याला शेवटचा दिवस म्हणतात. आणि त्या कपड्या सगळं पेटून देतात किंवा दफन करतात. हा शेवटचा दिवस आहे.
हे ज्याच्या हातात आहे त्याला तोंड पुसायला सुद्धा रुमाल नव्हता. कशी प्राणप्रतिष्ठा करायची शिवजीची? सोबत एकच व्यक्ती आहे, लखनलाल. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे बंधू शेषशाही भगवान एकच एकच. बाकी सगळे पशु आहेत गुरुजी, सगळे पशु. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगोल. आता मागे कळसाचा कार्यक्रम झाला, विद्वान ब्राह्मण आमंत्रित केले, पूजा मांडल्या होत्या, इथं हवनकुंड केलते, फार मोठा कार्यक्रम झाला, छानसा. मंदिर नवीन बांधलं, सगळ्या गोष्टी. किती खर्च, किती गोष्टी. पण आपल्याला शक्य होतं ते. बाजारपेठ जवळ आहे, मोठी मोठी दाते आहेत, यजमान आहेत, पैसे देणारे, धान्य देणारे. तिथं कोण होतं? अस्वलाईन काय देवा? रिस म्हणजे अस्वल, गोलांगुळ वानराची एक जात, आणि वानर काय देवा यांनी हे सोबत आहेत. आणि तिथे प्राणप्रतिष्ठा करायचं मानस माझ्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं झालं. आणि तेवढ्या लोकांमध्ये स्वतःच्या मानवी भावाला न सांगता, मानवी फक्त लक्ष्मणजी होते, त्यांना न सांगता अस्वलाच्या कुळातल्या वयस्कर व्यक्तीला सांगितलं. त्या व्यक्तीचं नाव होतं जामवंत. जामवंताला सांगितलं. जामवंतजी महाराज, जामवंताला जी, जामवंतजी म्हणल्याच्या नंतर जामवंतानं जी म्हणायचं. आणि जामवंतानं प्रभू रामचंद्राला प्रभू रामचंद्र म्हणल्यावर प्रभू रामचंद्रानं जी म्हणायचं. कारण जामवंत हे प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातले होते. इतके वयस्क होते, इतके वयस्क होते. जामवंतजी जी जी प्रभू जी जी भगवान शिवजींची स्थापना करायची. मला शंका सुद्धा विचारली, गरज नाही सांगायची पण सांगतो. स्वयंपाक करताना बाईनं भाकर भाजता भाजता, चुलीवर भाकरी पाचता पाचता तंबाखूला चुना लावण्यापेक्षा लसूण सोलला तर बरं होईल. समज, भाकर आता तयार पचायली आणि वेळ एक फालती उलटी करायला, तितक्यात लसणाच्या कातळ्या सोडायच्या, फोडणीला कामी येतील, मोहऱ्याजवळ घ्यायच्या, फोडणीला कामी येईल. पण भाकर पचूस तर टाइम कुठं घालायचा म्हणून तंबाखूला चुना लावला. कुठे नाही तसं, चांगल्या कामासाठी जरसा वेळ खर्च करतो. विचारलं, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी प्रभू रामचंद्रांची, आपल्या भगवान शिवजीची स्थापना का केली? त्याचं कारण होतं महाराज, रावण हा प्रचंड विद्वान आहे, रावण हा प्रचंड शक्तिशाली आहे, रावण हा प्रचंड श्रीमंत आहे. बस झाल्या 3 व्याख्या. विद्वान आहे, शक्तिशाली आहे आणि श्रीमंत आहे. या 3 गोष्टी ज्या वेळेला एकत्रित येतात का, बळेविना शक्ती बोलून, बळेविना शक्ती बोलून, जी गोष्ट आपल्याला अवगत नसती ती बकबक करणं मूर्खपणाचं लक्षण आहे. बळेविन शक्ती, प्रचंड विद्वान आहे रावण. मला सांगा, बंदुकी वाल पुढे उभं आहे, ते म्हणलं मी तुला हाणतो, आणि इकडचा म्हणला थांब तुला एका फटक्यात पाडितो, काठी घेऊन कवा जाशील, त्याने ते बटन दाबल्याबरोबर मरण. मूर्खपणा आहे. बळेविन शक्ती बोलू नये. बोकड्याची शिंग वाढे गुरुजी, शिंग जरा लांबच वाढे, बोकड्याची शिंग जरा शिल्लकच वाढे. काही लोक कशाचं वजन टाकतील काही मिळच नाही. एक जण असा वजनातच धोतर झडून गाडीची चावी असा हालीत आला, गाडीची चावी असं हालीतच आला. तर म्हणलं ती हातातून निष्ठली तर मग डोळा फोडीन, नाही तर पुढच्याचा फोडीन. तुला मग खपतच नाही म्हणे. अरे म्हणलं तू न खपण्याचा आणि याचा काय संबंध आहे? हा, तुझी लायकीच काय, न खपण्याचा विषय काय नाही. म्हणला तू जिरवायसाठीच गाडी घेतली. मला म्हणला तू जिरवायसाठीच गाडी घेतली आणि चल बघायला. मित्रच होता. मी बघितली गाडी, म्हणजे चांगली म्हणजे चांगली म्हणावंच लागन तुला. नाही बरं, चांगली गोष्ट आहे, चांगलीच म्हणलं. मी मुंबईला गेलो तर आम्हाला गाडी घ्यायला आली एक,
विठला विठला मंडप सोना सोना वाटत होता आज. वा. अध्यात्मातली माय आमची. गाडी आणली. वजन कशाचं बी आणायचं नाही. हार वरून टाकला. हार असा वरून टाकला आणि हाराकडं पाहिली आणि पुढची हळीत कुकू लावायली. तिच्या डोळ्यात गेलं बोट. म्हणजे तिला सांगायली मग हार पाय, पण तिनं तिचा हार पाहिलाच नाही. ती म्हणली हार, ते म्हणली बँटेकचा आहे. तुला कस काय कळाला? आमच्याच दुकानातून ते नवऱ्याने घेतलाय. वजन कशाचं आणतील काही मिळच नाही. तुम्हाला एक सांगू का, परमार्थातल्या लोकांना सोन्याचे अंगठीचे याचे त्याचे गर्व नाही करायचे. कारण गर्व त्यानं करावा, त्यानं फक्त घरचं खावा. कारण 5 किलो जरी सोनं गिरगावकरानं घातलं तरी आज वैजापूरची भाकर खाची बाळ्या तुलाही ध्यानात ठेवी. तुलाही श्रीमंत आहे ना, तर घरच्या रानात भजन करून पप्याच्या माईला डबा सांग. भिकार चोट कुठला लागला बोट हलवायला पंक्तीनं. इथं कडी वाडा आणि इथं शिरा वाडा. यम इथून भात तोडीन तो इथून. वेडावणी करायला का सुंबळ्या? विडाला विडाला. महाराज आपल्या लोकांनी वजन फक्त आचरणाचं टाकायचं. दिगंबर बाबा विद्वत्तेचं पण टाकायचं नाही. कारण विद्वत्तेचं वजन चांगदेव टाकायला गेलते. विद्वत्तेचं वजन बाबाजी चांगदेव टाकायला गेले ज्ञानोबारायकडे. चांगदेव साधे नव्हते बरं. ते 64 काय होत्या हो. आणि विद्या किती मग? वा 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 वा. याच्यानंतर पुढच्या वर्षी तुम्हाला विकासरावलाच फेटा बांधायचा आणि मी ऐकायला बसन. आनंद एका गोष्टीचा आहे. 2 का होत नाही पण हिरे निवडे. विठाला विठाला 64 कला उगत असणारे चांगदेव. आपल्याला एक तरी कला आहे का? आपला सगळा कलकलाच. आणि असलीच आपल्याकडे एखादी कला तर काय पप्याची माय जागवाय पुरती. दुसरं काय आपल्याकडं? 64 कलापैकी एक कला आहे सोनारानं 60 पद्धतीनं सोनं चोरावा. 6 वर 0 अश्विनी ट्रेडिंग कंपनी. 6 वर 0 60 पद्धतीनं सोनं ज्याला चोरता येते त्याला सोनार म्हणतात. हे चांगदेवाकडनं शिकायचं. चांगदेवाकडनं शिकायचं. चांगदेवाकडनं. महाराज शब्दाची फेक याला सुद्धा एक कला म्हणतात. कला. आपल्याकडं हरभऱ्याच्या पिठाला चून म्हणणं ही पुराणातली भाषा आहे. आपली पवित्र भारत देशाची भाषा आहे. कठाण म्हणणं ही पुराणातली भाषा आहे. हा. बेसन म्हणणं हे हलकटपणा आहे. विठाला विठाला वजन हाणायचा नाद नको. हाणू वजन नको. बस. आम्ही गेलो कल्याणला. कल्याण म्हणजे मुंबईच्या अलीकडे ना. कल्याण ठाणे तिथं उतरलो. एक जण गाडी घेऊन आला. आम्ही यानंच गेलतो ट्रेननं. गाडी घेऊन आल्याबरोबर मग आपण गिरगावकर का? हो मीच गिरगावकर. फेट्यावर वेगळे दिसतात. हो तसा दिसतो फेट्यावर बी.
टोपीवर तर असा दिसनच ना आता फेट्यावरचं आणि टोपीवरचं फरक राहणारच ना. बर बर म्हणले वा 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 चला. म्हणलं कुठं? तुम्हाला जिथं कीर्तन आहे तिथं मी घ्यायला आलोय, मला पाठवलंय, माझ्याकडे काम सोपवलंय तुम्हाला न्यायचं. बर बर बर. ॲटो केला का? ते म्हणले नाही गाडी आहे माझ्याकडे. मला वाटलं ॲटोत घेऊन जाईन. तिघं होतो तर आम्ही सोबत. त्याची किली फिरीत आलतं का गाडीची किली, 7 लाखाची गाडी होती ना, असं फिरू लागलं. अजून नाही कर्ज फिटलं तिच्यावरचं, अशी फिरू लागलं माझ्या पुढं. हो हो. मागच्या हप्त्यात मी 2 पोते हरभऱ्याचे पैसे दिले आणि 1 हप्ता फेडलाय. आणि ते मायावर किली फिरू लागलं अशी अशी केली. मायाचकडे तरी कुठं पैसे होते, झाले ते हरभरे म्हणून जमला मेळ. अशी किली फिरू लागलं ते सोबतच. ही माझीच गाडी आहे. त्यानं बटन दाबल्याबरोबर 10 बाऱ्या तर टॉय टॉयच केलं गाडी ना. रे बापरे कायच करा. तो मधात बसल्यावर किती काढ होती काय माहिती. बसलो तर आतमध्ये तो काय नरम गिरम सगळं पद्धतशीर असा चोपून बसलो मी. म्हटलं आपला धक्का लागावा, दररोज उघडावा, नाही तर वरचं उघडावा. कोणी कोण उघडत होती ती गाडी भारीची. आमच्या संघचं म्हणलं इतकं काऊन चोपायला? म्हणलं केवढ्याची असन रे? ते म्हणलं भाव नाही माहीत गडे, पण गाडी जरा महागाईची दिसती. म्हणलं तुझ्या गाडी इतकी? ते म्हणलं याच्या टायरातच आपली गाडी येते. जाऊ द्या, इतकी जिरली तरी बस झालं. मी समोर गेल्याच्या नंतर म्हणलं दादा गाडी केवढ्याची? म्हणले 2.25 कोटीची. म्हणलं तर मेला बाळ आहे, 10 जन्म भेटले तरी 2.25 कोटीची गाडी भेटते का बाळ्याला? म्हणलं दादा काय काम करतात? काही नाही म्हणे, कंपनीत नाही, कुठं नाही, काय नाही. ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी टोल नाक्यावर टाळ्या वाजितो. टाळी वाजित नाही, टोल नाक्यावर टाळ्या. तो या महाराष्ट्रातला, भारत देशातला तृतीयपंथी बांधव होता. त्याने ईडभर पोटाची खळगी भरण्यासाठी गुरुवर्य टोल नाक्यावर टाळ्या वाजवावा आणि 2.25 कोटीच्या गाडीत बसावा. आमच्या संचालन म्हणलं याची जिरी तू का? मग काय जिरी तू बाळायची जिरी तू का? पण आपल्या लोकांनी असे वैभव नाही आणायचे. आपल्या लोकांना आचरणाच्या मस्तीत राहायचं, आचरणाच्या मस्तीत. महाराज चांगदेवाकडे इतक्या कला. महाराज एकाच भक्तीच्या कलेनं चांगदेवाला पार जिरून टाकलं. काय ताकद. चला सांगतो पुढे योग भेटला तर. प्रचंड श्रीमंत रावण, हा नादी लागायचे नाही मोठ्यांच्या. प्रचंड शक्तिशाली रावण आणि प्रचंड विद्वान रावण. आणि त्या रावणावर भगवान शिवजींची कृपा होती. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी गुरुवर्य जामवंतजीला सांगितलं, जामवंतजी एवढा मोठा श्रीमंत विद्वान आणि शक्तिशाली रावण, आणि बाकीच्या पदव्या जाऊ द्या चुलीत, पण मुख्यतः रावणावर शिवजींची कृपा आहे. आणि या रावणासोबत भांडण करणं बळविणं शक्ती आपली ताकद नाही. आणि रावण भांडण केल्यावर मारल्याशिवाय सीता देत नाही, इतकं बी खरं होतं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना माहीत होतं. आणि आपण जर बिना सीतेची गेलो तर आपला पुरुषार्थ पिढ्यांदात मातीत जातोय, असं रामचंद्रांच्या लक्षात आलं. म्हणून जामवंतजीला सांगितलं आपल्यावर सुद्धा शिवजींची कृपा व्हावी, म्हणून समुद्राच्या तीरावर एका ज्योतिर्लिंगाची स्थापना करायचं ठरवलं. जामवंतजीने सांगितलं कल्पना गोड आहे, संकल्पना चांगली आहे, आपण शिवजीची स्थापना करू. पण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं पुरोहित कोण आहे? मंत्रोच्चार. सगिरिजाय स्तपते पाशुपतारुडाय दंडाधिमुंडभयस्थितानां येन त्रिशूलोतिधारयो मुंडदंडाभयंजनो आरुडादि कैलासाधियो यद्गंगां शिरसा बहु. कोण म्हणायचे मंत्र?
विघ्नहरा सर्वस्तुतां गणानन्त्वां गणपतिः ततां सुती शिवयज्जायं नाशादि विघ्नाय. कोण म्हणायचे ते पौरोहित्य कोण? जामवंतजीनं सांगितलं, प्रभू आपल्याला अंतःकरणात भाव झालाय शिवजीची स्थापना करायची. काय वानवाता न पुरेवानी या संतांची ताकद किती मोठी याच्यावर सांगतोय. आणि मग मी आणतो ना एखादा पुरोहित. आणि त्या ठिकाणाहून जामवंत एका गावात पोचले. त्या गावाचं नाव आहे लंका. लंकेत जामवंत आल्याच्या नंतर इतकी राक्षस खळबळली, हाना धरा बांधा. कारण गुप्तचरांनी सांगितलं हा प्रभू रामचंद्राच्या पक्षातला आहे. प्रभू रामचंद्राच्या पक्षातला. महाराज भवतालची इतकी येड्यावानी करीत येत. मोठाले सगळे एक असतात. आता दिल्लीचं तुम्हाला एक माहिती आहे का? आता संमेलन झालं एक दिल्लीचं, आता सध्या काल परवा मराठी संमेलन. या संमेलनामध्ये देशाचे पंतप्रधान शरद पवारांना पाण्याची बॉटल हातात देतात. चष्मे काढून बघा ना जरासा व्हिडिओ. मोठी माणसं इतका मोठ्यांचा आदर करत असतात. हे दात पडलेले कुत्रे कोणाला आडसत येत. पुढच्याचं रगत निसत नाही, याच्या हटाळीचं रक्त निघल्याशिवाय राहत नाही. हे खालचेच कुत्रे, याला डस त्याला डस आमक्याला डस. महाराज मोठ्यांचा आदर्श घ्या. मोठी मोठी असतात. हा बायको सतार भाईच्या मिरच्या तोडायला आणि मुसलमानाच्या घरच्या मिरच्या कष्टानं तिनं आणल्या आणि त्या ठेशा संग भाकर खातू आणि विमानात फिरणाऱ्याची खाली चेष्टा करतो. त्याचं काय खरंय? तू ह्या बोखंडी उपडन विमान एखादी येड्यावणी कशाला डोकं लाई तू कोणाची चेष्टा करायची? मोठ्यांचा आदर्श घ्या. मोठी मोठी असतात मोठी. महाराज रावण 65 पायऱ्या उतरून खाली आला. आतापर्यंत रावण कोणाकरता खाली उतरला नव्हता, फक्त जामवंताच्या करता खाली उतरलाय. आणि रावणाच्या नगरीतले म्हणले धरा हाना मारा. रावण म्हणला ए शांत बसा. माझ्या आजोबा पंजोबांचे मित्र आहेत. आजोबा पंजोबांचे मित्र आहेत. खाली उतरल्याबरोबर वाकला रावण. पण जामवंतानं उजवा हात वरची वरीच घेतला. नका म्हणले, तुम्ही पाया पडू नका माझ्या, तुम्हाला प्रणाम. आणि आलिंगन दिलं, कडकडाटून आलिंगन दिलं. चुटकी वाजल्याबरोबर खुर्ची टाकली सोन्याची. पधारिये, बैठिये, आसन ग्रहण करिये. अरे जामवंताला कोणाला जामवंत म्हणायचं? जामवंत सोन्याच्या खुर्चीवर बसलेत नाही गुरुवर्य. जामवंतानं विचार केला मी ज्याचं भजन करतो त्याच्या अंगावर झाडाची साल आहे. आणि सेवकानं सोन्याच्या खुर्चीवर बसणं, चंद्र सूर्य येतोपर्यंत पूर्वज थुकतील. मोठ्यांचा आदर्श असा असतो. मोठ्यांचा काही काही तो बाबा महाराजाला गादी टाकल्यावर त्याच्या मांडीवर बसून पुढची काजू वाढायची तयारी. कायच काम बाबा. मर्यादा सांभाळायच्या. माझ्या माईंनो, हा महाराष्ट्र मर्यादेचा आहे. हा महाराष्ट्र पुरुषार्थाचा आहे. तो स्त्रीत्वाचा असेल, तो पुरुषत्वाचा पुरुषार्थ असेल. पुरुषार्थ आहे. महाराज सासऱ्यांच्या पुढून जाताना डोकं भरून पदर घेणे ही माझ्या महाराष्ट्रातल्या माईची मर्यादा आहे. मर्यादा आहे. हा तुमच्यासाठी हरिपाठ आहे. हा तुमच्यासाठी गाथा आहे. हे तुमच्यासाठी शिवपुराण आहे. हे तुमच्यासाठी रामायण आहे. हे तुमच्यासाठी भागवत आहे. घरातल्या सासऱ्याचा आदर करीत नाही, महादेवाला बेल वाहती शेपुडी कुठली. हे ती मेंढी, ती शेळी कोण मानेन तिला? ज्येष्ठांचा आदर करणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. तुम्हाला एक माहिती, काल परवा आमच्या सारख्या कीर्तन करणाऱ्याला जुन्या लोकांचा कटाळा येतोय. भडव्या, तुला लाज वाटायला पाहिजे हरामखोरा.
गिरगावचा बाळू, तू काल परवा कीर्तनात पडलास, तुझ्या अगोदर परंपरा कोणीतरी इथपर्यंत आणली होती याची लाज ठेव. मागच्या जुन्या लोकांनी जर परंपरा इथं नसता आणली तर तू कुठं काय पाकिस्तानमध्ये गेला असता का नमाज पाडायला. आम्ही मोठ्यांचा आदर करणं हा पुरुषार्थ आहे आमचा. आणि आम्हाला भारीच्या गाड्या भेटत्यात आणि मागच्या परमार्थिक जुन्या लोकांना भारीच्या गाड्या नाहीत, याचा अर्थ आम्ही मोठे नाहीत असं नाही बरं का. मला सांगा, आपल्या बापदाद्याच्या काळामध्ये बऱ्याच सासा बैलगाडीनं दवाखान्यात गेल्या. कधी कधी चिखलाच्या रस्त्यात, आदळा आदळीच्या रस्त्यात बैलगाड्यात म्हातारी बाळंतीण झाली त्या काळात. आणि सुनाला जर 70 लाखाची गाडी बसायला असेल तर सुन लई शहाणी आहे का. कंटुले, तू 70 लाखाच्या गाडीत जरी हिंगोलीला जात असेल, पण तू ज्याच्यासाठी कुंकू लावतेस तो पांदीला बैलगाडीत जन्माला आलाय, याचं भान ठेव. कुठे जन्माला आलाय तो? बैलगाडीत जन्माला आलाय तुझा मालक. काट्या कुट्याच्या रस्त्यात बैलगाडीत जन्माला आलाय. मग रस्त्यामध्ये बैलगाडीनं काट्या कुटात याच्याही पलीकडे सांगतो, 2.5 किलोमीटरचा रस्ता गुरुवारी खराब आणि पावसाळ्यामध्ये बैलगाडी सुद्धा ओढणं. म्हणून बाजाला लाकडं बांधले, पुढं 6 आणि मागं 6, एक पाऊल रवायचा आणि दुसरा उपसायचा आणि बाळंतींनी ती जवळच्या खेड्यात. आणि हे चिखलावर खांद्यावर बाज घेतल्याच्या नंतर वरून लेकराच्या रडण्याचा आवाज आला. म्हणजे खांद्यावर बाई बाळंतीण झाली चिखलात. आणि ते पोरग कलेक्टर झालं. आता ह्या कलेक्टरची बायको झिपरी लई शहाणी, का जिनं बाजावर कलेक्टरला जन्म दिलाय ती शहाणी. जुन्याला कसं विचारता येईल महाराज? नाही सरता येईल जुन्यांना. मोठ्यांचा जे अपमान करतेत का, ते हरामखोरायचा दिवा लय दिवस चमकतच नसतो. विठाला विठाला प्रचंड विद्वान रावण आपल्या आजोबा पंजोबांचे मित्र आहेत. आलिंगनच दिलं गुरुवारी, दर्शन घ्यायच्यासाठी वाकला. जामोंताला बसायला खुर्ची टाकली पण बसले नाही, नको म्हटले. काय सेवा करू, एकच काम आहे, भगवान शिवजीची स्थापना करायची. आणि भगवान शिवजीची स्थापना करण्यासाठी पुरोहित नाही. रावणाने विचारलं ठिकाण, समुद्राचं तीर आहे. रावण म्हणलं समुद्राच्या तीरावर आमच्या गावाच्या जवळ रामेश्वरान भगवान शिवजींची स्थापना करायची आणि माझ्यासारखं पुरोहित असताना तुम्ही नाही म्हणता. जामवंतजी तुम्हाला काही लक्षात ठेवा ना, मी आहे ना, तुमच्या मित्राचा नातू आहे ना, मी तुमच्या मित्राचा पंतू आहे ना, मी मला येतं ना पौरोहित्य, मी ब्राह्मण आहे ना, माझं नाव विसरलात का. रावण प्रेमानं इतके शब्द बोलत होता. जामवंतजीच्या डोळ्यातून पाणी आलं. लंकेश, तुमच्यासारखं पौरोहित्य कोणाला येणारे राजे हो, पण अडचण एका गोष्टीची आहे, स्थापना शिवजींची आहे पण यजमान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आहेत. आता रावणाचं तोंड पडलं खाली. रावण म्हणला आगाऊच काम झालं, आपला विरोधक यजमान. पण पूजा शिवजींची आहे आणि यजमान विरोधक रामचंद्र आहेत. महाराज, मोठी माणसं मोठी असतात. रावणानं सांगितलं जामवंतजी माझ्या आजोबा पंजोबाचे तुम्ही मित्र आहात आणि माझ्या अंतःकरणाच्या देवतेची स्थापना करायची. अंतःकरणाच्या देवतेची. गुरुजी एक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला शिकवायला असं नाही का, माय काय लायकी तुम्हाला शिकवायची, पण आपल्या वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष कोण असतील तर भगवान शिवजी आहेत. आपल्याला त्यांच्यामुळे भजन करता येते. हा पक्वात त्यांचाच आहे, पक्वात त्यांचाच आहे.
वारी सुद्धा त्यांचीच आहे. मला उद्याचं कीर्तन मागत होते तुम्ही, पण महिन्याच्या वारीला असतो पंढरपूरला, त्याच्यामुळं मग इथलं कीर्तन करून मग कधी जायचं. दशमीला संध्याकाळी रस्त्यात कुठं असलं तर एखादं कीर्तन करून तिकडची तिकडं जातो, पण इकून जाऊन मग दूर होतंय, त्याच्यामुळं मग आजचं मागितलं. नाही तर उद्याचं जास्त विकासराव मागत होते. माफ करा, त्याच्यामुळं दिलं नाही उद्याचं. ही जी वारी आहे ना, ही शिवजींचीच आहे. संप्रदायातलं जे जे आपण भोगतो का गुरुजी, ते सगळं शिवजींचं आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. पैठणच्या मालकांचं वाक्य, शिरोमणी महादेव. आणि रावणानं सांगितलं माझ्या अंतःकरणाची स्थापना आहे. यजमान कोणी असला तरी हरकत नाही, पण पौरोहित्य मी करणार. दुसरा प्रश्न पडला, लंकेश पूजेचं साहित्य काय लागेल? आता मागच्या वेळेस जे कार्यक्रम केला इथल्या लोकांना माहीत झाला असेल, खारका किती, वाट्या किती, सुपाऱ्या किती, बदाम किती. बाबा आपणही वरी रामचंद्राची स्थापना केली मागे लॉकडाऊनमध्ये. मी आलतो त्या कीर्तनाला. लॉकडाऊनमध्ये पहिलं कीर्तन हिंगोली जिल्ह्यात बाबांच्या तिथं झालं, पहिलं कीर्तन. तिथं यज्ञ हवन विधी आदी करून सगळं काही होतं. सामुग्री तर लागणारच नाही. जामवंतजीनं रावणाला विचारलं, लंकेश सामुग्री काय? मोठी माणसं किती मोठी असतात आता लक्षात घ्या. रावणाच्या विद्वत्तेला कस लावा. रावणानं सांगितलं, गुरुवर्य जामवंतजी, आजोबा पंजोबाचे मित्र आहेत प्रकाशराव. गुरुवर्य जामवंतजी, ज्याचा यजमान जंगलात आहे, ज्याचा यजमान वनवासात आहे, ज्याचा यजमान पराधीन आहे, त्याच्या पुरोहितानं सामुग्री न्यायची. काय विद्वत्ता असेल हो. प्रभू रामचंद्र जगाचा बाप आहे, वनवासात. प्रभू रामचंद्र विश्वाचा बाप आहे, वनवासात आहे. आणि दिगंबर दादा पराधीन आहेत. रामचंद्र काय पराधीन? कुठलं पराधीनत्व? कारण पितृ आज्ञे करता वनवास होता. महाराज शोकानं जर वनवास असता तर वलकल्ले फेकून दिले असते, अयोध्येत गेले असते आणि सामुग्री आणली असती, पण वापस जाता येत होतं का? पराधीन. म्हणून एक अभंग जरी नसेल तरी एक वाक्य, पराधीन आहे जगती दोष ना कुणाचा. गोड वाटलं वाक्य आहे का नाही? चला, अभंगात जरी नसेल तरी पण गाण्यापेक्षा बरं, गाण्यापेक्षा बरं. पराधीनत्व आहे, वल्कल्यधारी आहे. दुसरी चौथा मुद्दा एक आहे, ज्याचा यजमान यती आहे, ज्याचा यजमान योगी आहे, ज्याचा यजमान तपी आहे, ज्याचा यजमान मुनी आहे, त्याच्या पुरोहितानं सामुग्री आणली पाहिजे. हे फक्त रावणाकडून शिकायचं. प्रधान सामुग्री तयार. बाबाजी जामवंताचे डोळे रडत नव्हते, हृदय रडत होतं, हृदय. काय रावणाची विद्वत्ता आहे, काय वानवाता न पुरेवानी. टाइम संपला ग. 9 मिनिटं बाकी आहेत.
व्हा पुढं तुम्ही. जामवंतजी गेले, सामुग्री पाठवली, पूजाच्या देवता स्थापन केल्या आणि पाट 3 पाठिले. एक स्वतःला बसायला, बावनिया चंदनाचा पाठ होता. मी फक्त पुराणातच नाव पाहिलं, बावनिया चंदन. असं दिसलंच नाही, असं दिसलंच नाही. असं दिसलं असतं तर त्याच्यातली फाळी कापून आणली असती, खुडून आणली असती, आणि जे माझे डॉक्टर मित्र आहेत त्याला दिली असती. कोणतं तापीचं पेशंट आलं की त्याच्या कपाळाला लावायची, चल भाकरी. उकळत्या तेलाला थंड करायची ताकद त्या चंदनात येतं. ताप का नाही पळवायचं ते? हो. ललाट स्पर्शाना मिती भावनी हा ज्वरा ती जाये ते नैवम गांजा कसम लिखितम. हो, नैवम गिरगावकर लिखितम. इतकी ताकद. हे 3 पाट आणले, सोन्याच्या फिरके त्याला. रावण स्वतः एका पाटावर प्रभू रामचंद्र बसले. पण रामचंद्रांच्या बाजूला एक पाट टाकला. रामचंद्रांना शंका आली, हा पाट कोणाला टाकला असेल? बायको तर एकच आहे आणि ती याच्या ताब्यात आहे. अशोक वाटिकेत याच्या ताब्यात आहे ना. मग या पाटावर कोण बसणार? आणि कोणाची हिंमत आहे प्रभू रामचंद्राच्या बाजूला पाटावर बसायची? शंका 8-9 येतात. 2 सांगतो तुम्हाला. प्रभू रामचंद्राला 2 शंका. आपल्याकडं यजमानाच्या हातात कंगन बांधित असते आणि त्या कंगनातल्या पुढचा दोरा त्याच्या पत्नीच्या हातात बांधित असते. आधी यजमानाच्या बायकोला नसतेत बांधित. आधी यजमानाला लग्न झालेलं असलं तर त्याला बांधित असते. मला वाटतं लग्नाच्या बाबतीत पण असंच आहे. मंडपात जाऊस तर नवरदेवाच्याच कपाळाला बाशिंग असते. अंकल तुमचं बी असंच झालं असेल ना? विकासराव, मी होतो ना तुमच्या लग्नाला, असंच झालं. मग नवरदेवाचं सोडून नवरीला देते. आधी नवरदेवालाच असते. रामचंद्राच्या हातात कंगन बांधून अर्ध कंगन हातावर ठेवलं आणि पाठ बाजूला. तर प्रभू रामचंद्राने विचार केला, हे अर्ध कंगन तर पत्नीला असते, पण याला काही प्रश्न करावा आणि याला राग आला ते निघून जाचो, आणि मग कोण शिवजीची पूजा करील? काहीच नाही बोलले. तरी पण आता चंदन, तिलकंज महत्पुण्यम पवित्र पापनाशनः, अक्षदंज महत्पुण्यम पवित्र पापनाशनः असे मंत्र वगैरे. यजमानस्तो ललाटम प्रपटले, असा सुंदरसे मंत्रोच्चार असतो तो. मी म्हणत नाही आता, पण कार्डावर असल्यामुळे ते डिलीट होत नाही ना. 27 वर्षापूर्वी करत होतो, 27-28 वर्षापूर्वी. आता नाही. मेमरी कार्ड चांगलं दिले मालकानं, डिलीट होत नाही ते. आणि मग रावण उठले. आता रावणाला आरतूर बोलायचं नाही. आज रावण लय धोरणात आहे. आज रावण लय धोरणात आहे. नाही तर मेरी याच रावणाला रावणे पण म्हणत असतो. आज नाही, आज धोरणात आहे रावण. शहाण्या शेतकऱ्यानं बैलाला चाबूक त्याच दिवशी उगारावा. एक तर दांडीवर पडावा, त्याला आत पडणं म्हणते, नाही तर बाहेर पडावं त्याला शिवळावर पडणं म्हणते, नाही तर उरफाटून घेणं म्हणते, नाही तर बसणं म्हणते. तवा शेतकऱ्यानं चाबूक खाण्याचा दिगंबर दादा. पण बैल जर असा दोरीत चलत असेल तर चापकाला हातच लावायचा नाही. तरी माणसं पाहिल्यावर घातलं दुसऱ्याच्या हळदीत. काही लय नाद असतो. चांगलं घोडं चलू लागलो, मस्त 3ऱ्या चालीत घोड टाक 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 घोडं, आणि पुढं चौकात माणसं दिसले की यानं टाच आणली, गेलं घोडं बाराशीत. हे खालीन घोडं वरून. आणि मग घोड्याला म्हणलं तुम्हाला कवाच पाडीत नव्हता ना आज काऊन पाडलं? ते म्हणजे तुम्ही कवा टाचा हानीत नव्हते ना आज काऊन हाणले? मी चांगलं चुरू लागलो ना, काऊन टाचा हाणले? आज राहून धोरणात आहे ना. त्याच्यामुळे आपण बी त्याला कशाला टाचा आणायच्या? धोरणात आहे रावण. रावण उठले, घरी आले. असं पण नाही म्हणलं, नुसतं पाहिल्याबरोबर वाकत वाकत एक पत्नी आली. काय तुम्ही 6 जणी विमानात बसा, अशोक वाटिकेत विमान घ्या. मंदोदरी ओघळता, मंदोदरीला सोबत घेतलं नाही. रावणानं 6 पत्न्या विमानात बसल्या. काय वानवाता सांगतोय? काय वान विमानात बसल्या. रावण एका विमानात आहे, अशोक वाटिकेत विमान आलंय. पुन्हा एकदा सांगतो, रावण आज धोरणात आहे.
बाबाजी रावणानं सीतेकडे पाहिलं नाही, मान खाली घातली. कारण आज यजमानाची पत्नी आहे सीता, यजमानाची पत्नी. काय आदर आहे महाराज. मान खाली घातली. आणि पत्नीला रस्त्यानं सांगितलं होतं घरून निघतानाच असं असं सांगा. रावणाच्या साही पत्न्या विमानातनं खाली उतरल्या आणि सांगितलं, सीते तुझे प्राणनाथ प्राणवल्लभ, तुझ्या ललाटीचे मालक, तुझे पती परमेश्वर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, काही अंतरावर भगवान शिवजीची स्थापना आहे आणि तिथे पूजा चालू आहे. पौरोहित्य करण्यासाठी आमचे मालक आहेत आणि लग्न झालेले एकट्यानं पूजाला बसू नये याच्याकरता तुला न्यावं लागतंय, तुला इमानात बसायचंय. आणि 6 बायकांसोबत 7वी स्त्री सीता विमानात बसल्या. रावणात स्वतःच्या विमानात आहे. रावणाचं विमान त्या तीरावर अगोदर पोचलं. खाली उतरले रावण, आपल्या पाटावर बसले. आवाज दिला, ए आणा ग. एकूण तीन आणि 6 जणीनं सीतेला पाटावर बसिलं. राहिला प्रश्न, कोणी कोण बसिलं? बसू द्या कोणी कोण, डावीकून किंवा उजवीकून. काही माणसं लय नाकान वांगे सोलणार. हा बायको इकून असावी. अरे तू काल परमार्थात आला सुंबळ्या, तू आता जवळून गेला तर ढवळ्या कोंबड्यासारखा वासी आला तू ह्या अंगाचा. तो दात पडल्यावर चावणं गेल्यावर माळ घातली सण तू आम्हाला शिकितोय काय? कोणाला महाराज पहिल्यासारखे राहिलेत नाही काय? शेपटी आल्यात का त्याला? तू तरी कुठं पहिल्यासारखा आहेस? तू आता धोरणात आलास, सगळं वाजले. तेव्हा एखाद्या पुरोहिताला, एखाद्या विद्वानाला अपमान तर करायची आपल्यात ताकद नाही, पण माहिती नसणारी गोष्ट शिकवायची सुद्धा आपल्यात ताकद नसते. वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार पत्नी डावीकडे असावी. आईसाहेब सुद्धा दोघांच्या डावीकडे होत्या. अर्धांगी पार्वती डावीकडनं, वामांगी रखुमाई डावीकडनं. आणि पुराणाचा जर दिलासा घेतला, शास्त्राचा वेदाचा, तर उजवीकडनं सुद्धा बायको बसवता येते पूजेला आणि डावीकडनं सुद्धा बसवता येते. कारण दोन्हीपैकी एक अंग पतीचं असतंय. हे मधात कार्य करायचेच नाही. चला पुढे. आईसाहेब बसल्याबरोबर प्रभू रामचंद्राला वाटत होतं आपण रावणावर काय ओवाळून टाकावा. पूजा आटपली आणि पूजा आटपल्याच्या नंतर दक्षिणेचा संकल्प सुटला. काय होतं उद्याला? रुमाल नाही तोंड पुसायला, काय द्यायचंय? बाबाजी पाणीच खाली पडत नव्हतं. रावणानं सांगितलं आशीर्वादाचा आशीर्वाद देऊन टाका. तुमचा जो संकल्प आहे का त्याच्यात आशीर्वाद देऊन टाका. तर प्रभू रामचंद्राने विचार केला, याला मारण्यासाठी शिवजीचं बळ मागून घेतलंय, याच्यासाठी शिवजीची इतकी आटोकाट भक्ती आहे आणि याला देऊच काय? आणि ज्या शिवजीची स्थापना केली त्या शिवजीनं 7 कोटी घराचं गाव सोन्याचं दिलंय आणि आपण काय द्यावा? बरं जंगलात येत आपण. रावणानं सांगितलं ज्याचा यजमान जंगलात आहे तिथं पुरोहितानं त्याला काही मागायचं नसते, काय मागायचं नसते, काय मागायचं नसते. ठीक आहे, सुटला संकल्प. पण पत्रकार लय भयानक बोलणारे असतात. पत्रकार काय प्रश्न करतील काय सांगताच याचं नाही. मी त्या काळातले सांगायला, आताच्या मला काय घे नाही, आपल्याला काही ज्ञान नाही त्याचं. पण त्या काळातली सर्वात 1 नंबरचं पत्रकार कोण असेल तर श्रुती नावाची पत्रकार होती. आणि या श्रुती नावाच्या पत्रकारानं प्रश्न केला, लंकेश आतापर्यंत जे जे पौरोहित्य केलं तिथून दक्षिणा घेतली, इथून दक्षिणा का घेतली नाही? रावणानं सांगितलं, श्रुती माते, पैशाची मालकीन लक्ष्मी ज्याची पत्नी आहे, अशा लक्ष्मीचा पती ज्याचा यजमान आहे, त्याला मागायची काय गरज आहे? त्याला मागायची काय गरज आहे? श्रुती शांत. श्रुतीनं तिथून विमान काढलं, समुद्राच्या तीरावर विमान आला आणि प्रभू रामचंद्राला प्रश्न केला, जगदानंद कंद जगतपती
रावण कशाच्या बळावर आणला? प्रभू रामचंद्र म्हणले आपल्या बळावर रावण येत नव्हता. बायको देत नव्हता तर येत होता का? बायको देत नाही तर येतो का देऊ? आपल्या बळावर नाही. विमान अशोक वाटिकेत गेले. सीता वापस नेली बरं पुन्हा. दिले रे गेले ते. त्यानं वापस नेली. प्रभू रामचंद्राला वाटलं आता पूजेला आणले आपल्यालाच देतं का? तर रक्तपात करायचं कामच नव्हतं. गुरुवारी त्यानं पुन्हा वापस नेली सीता. अशोक वाटिकेत नेऊन ठेवली. श्रुतीचं विमान पुन्हा तिथं. आई साहेब बोल माय. रावण कशाच्या बळावर आणला? तिने सांगितलं मला काही माहित नाही. मला त्याच्याच पत्न्या न्यायला आल्या. मी पूजा केली. त्याच्याच पत्नीने पुन्हा इथं आणून डांबून ठेवले राक्षसनीच्या दाताचा वास घेत. त्या राक्षसनी का पेढा खात होत्या, का बासुंदी खात होत्या, का त्या घी चावल खात होत्या? त्या राक्षसनी झोपी गेल्याच्या नंतर असे तोंड इचकून झोपायच्या तर त्याच्या खिंडीतलं मांस खाऊ खाऊ उंदर बोकेवानी झालते. त्याच्या थोतरायचा वास किती येत असेल. आणि अशा राक्षसनीच्या वासात मला डबल आणून ठेवले. आणि माझ्यासाठी रावण कशाला येतो? विमान पुन्हा लंकेत. लंकेश रावण म्हणला आलो. पत्रकार बोला. श्रुती माते बोला. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची फौज पाहून, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राची शक्ती पाहून मरणाच्या भीतीनं तुम्ही रामचंद्रांचं पौरोहित्य करण्यासाठी गेलात. तोंड सांभाळून बोल म्हणे श्रुती. जीव गेला तरी हरकत नाही पण रामाला भेट नाही. गेलो होतं ते रामाकरता गेलो नाही. दुसरा प्रश्न केला जयस्वाल. लंकेश 80,000 पत्नी आहेत तुम्हाला, पण सीतेच्या सौंदर्याचा मोह सुटलेला दिसत नाही. घोंगडेच ना आणणं तुमचं यजमान. घोंगडे पैनिक. 80,000 पत्नी आता, पण सीतेचा मोह सुटला नाही वाटतं. एवढं सौंदर्य सीतेचं, आणि त्या सौंदर्याला भळभळून तिच्या मालकाचं पौरोहित्य करण्यासाठी गेलात. माझ्या पत्नीच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणा इतकं पण सौंदर्य सीतेकडे नाही. असं गिरगावचा बाळू इचकीत नाही. पुराण सांगते. पुराण इतक्या सुंदर रावणाच्या पत्न्या होत्या. म्हणून आपल्या गाथ्यात सुद्धा पुरावा आलाय. 80 सहस्र सुंदरा कामिनी, 80 सहस्र सुंदरा कामिनी. क्या बात है. माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 बायका सुंदर आहेत. पुराणाचा दिलासा असा आहे की आईसाहेबांपेक्षा 125 पटीनं रावणाच्या पत्न्या सुंदर होत्या. असं गिरगावचा बाळू सांगत नाही. पुराण सांगते. पुराण पुराण पुराण. ज्याला हे पाहायला भेटलं नाही का ते म्हणत असेल हे कशात असेल. तू वाची जाय ना. तू वाचव ना. सापडेव ना. दुसरं सापडेव. सापडेव तुला सापडल. कशात तरी सापडल. पण वाचित राह. एका बाईनं पुऱ्या केल्या. पुऱ्या केल्या. तर पुऱ्या केल्याच्या नंतर 7 दिवस भागवताला होतं. तर ते बाई म्हणली काल कोणाकडे होतात? उद्या आमच्याकडे आहेत. काय केलं त्या बाईने? म्हणलं किरणपुरी. त्या बाईनं दुसऱ्या दिवशी करंजा केल्या. आमच्या समचे म्हणले बाईनं करंजा केल्यावर म्हणलं गव्हाच्याच्यात नाही बी. ह्याचा काय विषय? तिसऱ्या बाईनं पुरणपोळ्या केल्या. गव्हाच्याच्यात न द्या. जसे एक गहून प्रकार बहु अशी एक जुनी म्हण होती. एक गहू आणि प्रकार बहु. एका गव्हाचे जरी इतके पदार्थ होत असतील
तर या देशात पुराणाचा व्यासंग पकडण्याची कोणाची माय व्याली, कोणाची हिंमत आहे, कोणाची ताकद आहे? बघत राहा, बघत. हजारो वर्ष आयुष्य मिळालं तरी अभ्यास संपत नाही. इतका गाढा प्रचंड व्यासंग या भारत देशातल्या ऋषीमुनींच्या परंपरेचा व्यासंग आहे. आपण काय करू शकतो? काय माणसं हे बुटकं भर पाणी घेऊन दुसऱ्याला आंघोळ घालायचा लय नाद. बुटकं भर पाणी घेतलं आणि म्हणला करा आंघोळून. ते म्हणलं तो तोंड धुतलंस का? ते म्हणलं परत दिवशी धुतलं होतं. म्हणजे यानं थुत्तर धुतलं नाही त्याला आंघोळ घालायला चाललाय. अशांची संख्या जास्त वाढली. अभ्यास करणं गरजेचं आहे. महाराज कोण्या दिवशी कधी बाप जन्माला येईल काय सांगता येत नाही. एके दिवशी बोलून गेलो मी एका कीर्तनात, बाप जन्माला येत असतो. गुरुजी गायनात पण, पक्वादात पण, कीर्तनकारात पण. कारण कव्हा बाप जन्माला येईल काय सांगता येत नाही. कारण इतकी प्रचंड विद्वत्तेचा व्यासंग झालाय. अभिमान करायचाच नाही. मला लय वाजिता येते, मला लय गाता येते आणि मला लय कीर्तन सांगता येते. मुकाट्या बसकंटुल्या लय झाकलेले हिरे येत ते उघडे पडले ना तर तुला बायको पशीच गप्पा आणावं लागते. मुकाट्या बसले येड्यावानी करू नको. त्याच्याकरता आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास करणं गरजेचं आहे. एक पैलवान कोणी दिसला की असंच करायचा, दोंडत थापटायचा. बाया दिसल्या तरी बी. एक बाई म्हणली फसक्या तू मया काय दंड थापटी तू, अजून पिवळा झाला नाहीस. ज्या दिवशी हळकुंड अंगाला लागन ना त्या दिवशी दुमता तिमता होशीन आणि बाजाराला फिशू घेऊन पळशीन. बाया दंड थोपटी तू हे रे सुंबळ्या. ह्या पण ते पैलवानकीचा गर्व. असंच एक नातू होते एका म्हातारीचं पैलवान होता आणि तिथे गेलं. ते पाणी देऊ लागलं हळदीला. हळदीला पाणी देऊ लागलं आणि म्हातारी भाकरी करू लागली. पैलवान कुठे? हळद बेजवायला गेला. का येईन? लाईन गेल्या. तवरक पैलवानीच्या घरीच बसलेला, ह्यो घरी आलेला दोंडत थापटू लागला. ते म्हणला मी तर 9 क्विंटल बदाम खाल्ले तर आणि हळद भिजवायला असा कुठं पैलवान असतो का? समजायचंच नाही मी कोण्या गाडीत आलो. काहीच नाही. कधी कधी रेल्वे डबे वाजणारे पण आपला गर्व जिरू शकते. हो, रेल्वे स्टेशनला वडापाव मागून खाणारी बाई भारतात गाजली न हो. भारतात गाजली, तिनं मोठ्या मोठ्याची जिरिली ना. असं कधी समजायचंच नाही मी काय म्हणून. अरे लय मोठं आहे जग. हो, 5,000 रुपये पण डायरीच्या पुढून ठेवले आणि ज्याच्या घरी गेला त्याचा रोजदार आहे. आणि 5,000 500च्या नोटा पुढून ठेवल्या. बेकार चोट कुठला. आणि भाकर तर त्याच्याच घरची खाऊन आलाय आणि त्याला 500च्या नोटा दाखवायला. किती मूर्खपणा येऊ. बर बर बर. म्हातारी म्हणली जेवा. तसे चालते बोंबले बिन भाकरीचे. बसले खाल. तिनं पत्राळे ताट टाकले. बंदी भाकरी नशीबवान, चुलीवरल्या भाकरी आणि कोरडी भुरकी. शेतकऱ्याचं घर होतं ते. हे येतं ते नाही, ते येतं हे नाही. किती लोक दाखवायचे इथं बसलेले ना. आजोबा पंजोबाला विचारा. एरंडाच्या पानात हिरव्या मिरच्या गुंडाळून इस्त्यात ते पुडा टाकायचा आणि मिरच्या अशा भाजल्याच्या नंतर मग भाकरी संग खायच्या. कशाचं तेल आलंय प्रकाशराव. ह्या परिस्थितीत आपल्या बापदाद्यांची जीवन गेलेत. ऐका, म्हातारीन कोरडी भुरकी टाकली. पहिलवाना संघचा मित्र होता. संघचे लय शहाणे बाप्पा. अजून बी नवरदेवापेक्षा सोकोनेच हरामखोर. हो, मला टावेल पाहिजे आणि घरी कशानं थुत्तर पशी तू आणि तिथे टावेल मागायला उचल्या कुठला. वजन आणतो तिथं. संघचे म्हणले आजीबाई तेल. म्हातारी म्हणली वाढ न रे. कळडी वाड्या होत्या, कळडी भाजून कळडी. ते म्हणले आजी या कळडी येतात, ह्या घाण्यावर न्यावं लागतात, याची आरड घ्यावं लागती. म्हातारी म्हणली बाप्पा आमच्या इथं सगळे कामात माणसं येतं.
आम्हाला घाण्यावर झाला आणि आरडी घ्यायला टाइम नाही. ज्याला तेल खायचं का ते कळडी पिळीत येत, अशा कळडी पिळीत येत. पहिलवान म्हणला कळडी पिळणं आणि कसं तेल निघल. त्याच्या सोबत एक नवीन लागलं होतं. ते म्हणलं असं थापटीतून इथं घाल ना कळडी. ते म्हणला मुकाट्या बस ना. ते पहिलवानाला थापटीत असतात, कळडी कुठे पिळत असतात का सोंबळ्या. आणि ते म्हणलं मग ह्या घरी तर पिळूनच तेल काढतात. पहिलवान म्हणला मुकाट्या बस बाबा, चुकून आलो तर आपण रे बाबा. ह्या मथारीच्या नाथाच्या नाही नादी लागायचोय. मथारी जरी इतकी गुंगवायली तर नातू का असोल. तर ते एक जण असं टोचू टोचू तर म्हातारी म्हणली थांब दादा तुला तेल देते. त्याच्यात पात्रावरल्या कळडी घेतल्या आणि म्हातारीन पिळल्याबरोबर टळ 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 तेल निघलं. एका भाकरीचे 5-5 घास केले आणि पटकन गाडीत बसले. बुटाड तिथंच विसरले. म्हातारी म्हणली अरे बुटाने आणा नग. काऊन म्हणला आजी इतकी म्हातारी आहेस तर कळडी पिळल्यावर तेल काढ. तू हा नातो ना आम्हाला पिळल्यावर काय काय काढी ना आमचं. हो त्याच्यामुळं कोणाला साधं समजूत नका या जगात. काळ विचित्र आहे. असं समजायचंच नाही मी लय मोठा आहे आपल्यापेक्षा. कोणतं एक जण म्हणला मी लय श्रीमंत आहे. तू कसं काय श्रीमंत आहेस. 1.5 कोटीचं घर आहे आणि 25 कोटीच्या घरात राहणारा भिकारी असतो का. आपल्यापेक्षा ते मोठे आहेत ना. आपल्यापेक्षा जर कोणी मोठं नसेल तर त्यानं म्हणायचं मी श्रीमंत आहे. अरे जग पडले. काय सांगू लागलो. रावण माझ्या पत्नीच्या पायाला चिटकलेल्या मातीची सुद्धा बरोबरी सीता करू शकत नाही. मी तिच्या रूपाला कसं बळबळन. मग श्रुती म्हणली रामप्रभूला भिवून गेला नाहीत, सीतेच्या सौंदर्याला भुलून गेला नाहीत, 65 खुर्च्या उतरून कधी न येणारा माणूस आज विरोधकाचं पौरोहित्य करण्यासाठी गेलात. याचं कारण काय तर रावणाचे डोळे पाण्यानं डबडबले आणि एकच सांगितलं सीतेच्या सौंदर्याला भुलून गेलो नाही, रामाच्या वैभवाला भुलून गेलो नाही. या दोघांचं भजन करणाऱ्या वारकऱ्याचं ऐकून गेलो. त्याचं नाव होतं जामवंत. महाराज लंकेचा राजा रावण भजन करणाऱ्या जामवंत म्हणजे अस्वल, अस्वलाच्या कुळात ऋषाच्या कुळात जन्माला आलेल्या वारकऱ्याचा शब्द मोडू नये याच्याकरता रावण पूजेला गेला. म्हणून मालक पहिल्याकडे भजन करणाऱ्याची ताकद इतकी मोठी आहे. मथुरेचा राजा कंस हा कृष्ण परमात्म्याला भेट नव्हता पण नारदाला भेट होता. नारदाला भेट होता. नारद भजन करत होते. महाराज एवढी मोठी राजे महाराजे प्रचंड शक्तिशाली होते पण भेट होते फक्त महाराज लोकायला म्हणजे वारकऱ्यांना, साधूला भेट होते. साधूला महाराज विश्वाला प्रकाश देणारा सूर्य
साधूच्या कपड्याची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. काढोनी ढुंगाचे चिरगुट भिरका विले नभी देख ते चतुर्दश भास्करा परिलेख तेज कांती. एकाची शाटी तपिन्नली एके सृष्टीवरी सृष्टी केली. कमरेला गुंडाळायचं धुडका कशात फेकलं तर 14 सूर्य इतका प्रकाश पडतोय गुरुजी. साधूचा स्पर्श झालेल्या कपड्यात इतकी ताकद येतं. साधूत किती काय वानू आता न पुरे 64 कला. अवगत असणारा व्यक्ती वाघावर बसून आला. हा पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ आहे. 1 कोटीच्या गाडीत बसणं पुरुषार्थ नाही. या देशातले गुंडही 5-5 कोटीच्या गाडीत बसतात. वाघावर बसणं पुरुषार्थ. सापाचा चाबूक धरणं पुरुषार्थ. महाराज हिंस्राला अवगत करणं याला पुरुषार्थ म्हणायचं. काड्या काय असते अन्न मान धन येतो प्रारब्ध आधी. कठाळे कोणाची मका खात असते कुठे ते पेरली कोणाचे कंस खात असते त्याला कठाळे म्हणत असते. पुरुषार्थ साधूचा आहे. वाघावर बसून महात्मा आला 64. अहो सोनं 60 पद्धतीनं चोराव. चण्याला चने नाव कधी प्राप्त झालं माहिती का तुम्हाला? त्याचं खरं नाव आहे चुने. पानाला लावते ते चुना नाही. मेयाम चुन्याचे निराशी हस्ता स्वर्णाचे निराशी मग द्रव्याची नाशी हेम पावे. 1 तोळ्याच्या सोन्याच्या 2 अंगठ्या घालायच्या. शेअर घ्यायचा. अश्विनी ट्रेडिंग कंपनीवर जायचं शेनगावला आणि 50 क्विंटल चणे शेरानं मोजायचे. 2 तोळ्याच्या अंगठीतलं 1-1 ग्राम जर सोनं नाही कमी झालं तर पुन्हा गिरगावकर कीर्तन करणार नाही. तेजा बालांना भेटणार सोनं हरभऱ्याच्या आंबीला भेटते. हरभऱ्याच्या आंबीला भेटते. काय शिस्त आहे हो. काय ताकद आहे या वनस्पतीत भारतातल्या. काय शास्त्र आहे ताकद. 60 पद्धतीनं चौर्य करमायम हे मायो अलंकारास्थित मंडितम एकम कला विरजिताया. एक कला आहे 60. ह्या 64 कला चांगदेवाला प्राप्त होत्या. गुरुवर्य त्याला एक कला अशी होती त्याने मृत व्यक्तीला बघता पाहिलं की त्याच्यातलं एक उठून बसत होतं. दक्षिणाधिपतयम चक्षुयाम नाशायाम आत्मा सजायते नाम आहावरतो आत्मा नाम. इतकी दृष्टी ताकद त्या चांगदेवाच्या. वाघ बसायला वाघ वाघ केली नाही फिरली. तिला इतकं बुंडूल लाईन इथं अडकीन तुंतुन्या. मांडीला खडा पाडा ती केली आदळू आदळू. खिशात ठोई ना सुंबळ्या इथं अडकवायला ती अशी 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 कुत्र्याच्या जिबीवानी. काय करतील काय म्हणून. 1 जणांनी धोत्राव इन केली. सारे कुत्रे भुकू लागले त्याला. तेव्हा बघा कुत्रे म्हणलं तसं नसतंय. धोत्राव इन करीत नसतील. नाही म्हणलं आता पैसे आलेत. तसं असतं की येड्या काही नसतील करीत सोंग. वाघावर बसणं हा पुरुषार्थ आहे. महाराज आपली लोक विमानात बसली ह्या टपऱ्या नाही. मी त्या दिवशी बोलून गेलो. तुझं चित्र कुटीहून येऊनी मार्गी उद्धरिले शिमुनी शरभंगू जाता विमानी म्या प्रार्थोनी पुसिले. म्यारे 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 प्रार्थोनी पुसिले. लावर चित्र सशे धरणाराची पोरगी
विमान थांबवलं शरभंगू जाता विमानी म्या प्रार्थोनी पुशिले विमानात बसत होते विमान काय पुरुषार्थ आहे लोकांचा आपल्या मागच्या लोकांचा वा या देशातल्या साधूनं नाव पाण्यातली आकाशात पाण्यातली आकाशात पाण्यातली आकाशात पाराशर आकाशात घेतल्या चुटकी वाजिले तुझ्यामुळे पत्नी संग करू देत नाही तू काळ कर ना चुटकी वाजिल्या बरोबर अंधारण तिकडे उजळलं काय साधू ताकद पण अशा साधूला भेटलेली पत्नी किती अधिकारी तिने सांगितलं देवतार्चन झाल्याशिवाय कुलाचार झाल्याशिवाय पत्नीची संग करत नाही तितकी पवित्र या देशाची साध्वी बी आहे म्हणून या देशात रत्नांची संख्या जास्त आहे गुरुजी मानवी रत्न या देशात जास्त आहेत कर्णासारखं रत्न याच देशात काय पुरुषार्थी करणं कर्णाला रथावर एक सर्प गेला विकास टाइम झाला राव हा बाबांजींमुळं बरं तिथं करीत असतो ना बाबाजींच्या तिथं मी वा कर्णाच्या रथावर एक सर्प गेला त्या सर्पाचं नाव होतं अश्वसेन नावाचा सर्प त्याच्या आईचं नाव सांगता येईल का किती भागवत ऐकले तुम्ही वाती वळता वळता सांगा ना सांगता येतं त्याच्या आईचं नाव त्या अश्वसेनाच्या आईचं नाव घालान गिरगावच्या बाळ्याला गोळी एखादी फोका त्याच्या आईचं नाव आहे सारिणी त्याच्या मावशीचं नाव सांगता येते मायच पत्ता नाही तर मावशी कोण्या झाडाची कोण तिचं नाव आहे संगिनी सारिणी आणि संगिनी सख्य बहिणी हवन चालू होतं बाबा आणि हवनापासून सारिणी आणि संगिनी चालल्या अर्जुनानं दोन्ही आशा उचलल्या आणि फेकल्याबरोबर सारिणी नावाची सर्पिण यज्ञात पडली पण यज्ञात पडता पडता गर्भ खाली पडला त्याच्यात अश्वसेन नावाचा पुत्र जन्माला आला आणि माय जळता जळता पाहिली माय जळता जळता पाहिली आपली माय यानं मारली रे याचा कधी बदला घेऊ आणि तो बदला घेण्यासाठी युद्धात अर्जुनाला डसायला जावा पण अर्जुनाच्या रथाला अग्नी होता इंद्रे दिला विजयी रथ अग्नी सहस्र बाण देत किंवा अग्नी दिला विजयी रथ इंद्र सहस्र बाण देत कोणते लावा मग अग्नीच्या सानिध्यात सर्पाला जाता येत नाही सर्प गेला कर्णाच्या रथावर काय पुरुषार्थ आहे काय पुरुषार्थ आणि कर्णाच्या पायापाशी असं स्पर्श केला खाली पाहिलं डोळ्यातून पाणी आलं मला मदत कर काय तुझा आणि माझा शत्रू एकच आहे कोण तुझाही शत्रू अर्जुन आहे माझाही शत्रू अर्जुन आहे कर्ण म्हणला माझा कशामुळे म्हणले हो युद्धात काय नसते म्हणले तो मारला मला राज्य त्यानं मला मारलं त्याला राज्य मग अर्जुन मारायचं काम मी तुला मदत करतो तुझा शत्रू कसा माझी माय यानं जाळली म्हणले आणि याला चावण्यासाठी मला अग्नीमुळे जाता येत नाही तुझ्या बाणावर मला बसव आणि तू बाण मार एका सेकंदात अर्जुनाला चावतो कापरासारखा अर्जुन जळाला पाहिजे सरप धरला आणि फेकाडून द्याला मूर्ख कुठला माझ्यासारख्या पुरुषार्थी करणारा तुझ्यासारख्या पांचटाची मदत घेऊन जय प्राप्त धिक्कार असो म्हणला अशा सुराचा त्याला कर्ण म्हणतात आणि म्हणून हा कर्ण मृत्यू पावल्यावर पंढरपुरातला मालक रडत होता आणि अर्जुन हसत होता अर्जुनाला पत्ताच नव्हता कर्ण किती पुरुषार्थी काय काय वैभव आहे लोकांचं जर त्या अश्वसेन सर्पाची मदत घेतली असती ना गुरुजी तर अर्जुन कधीच जळाला असता कधीच नाही इतके पुरुषार्थी लोक आहेत आणि अशा पुरुषार्थांना जन्म देणाऱ्या तुम्ही आहात राज्य राणी व संपत्ती पाराशरांची बायको इतकी विद्वान देवकर्म झाल्याशिवाय पत्नीशी संग करता येत नाही काय पुरुषार्थ असेल स्त्रीत्वाचा हा पुरुषार्थ वाघावर बसून चांगदेव आले
दादानी पाहिलं. ज्ञानदेव जी दादा, आपण कशावर जायचं? हिच्यावरच बसून जाऊ. भिंतीला हात लावला. दिगंबर दादा भिंत चलत नसती आणि चलली बी नाही, भिंत चालवली. ज्ञानियाचे भेटा देवो रे, ज्ञानियाचे भेटा देवो रे, ज्ञानियाची महाराज ज्ञानोबाराय भिंत कशी चलिते? तुला कोण म्हणलं चली? भिंत नाही चालली, भिंतीला चालवलंय. ज्ञानोबारायन भिंतीला स्पर्श केलं. माय योग्याच्या भेटीला जायचं ग, साधूच्या भेटीला जायचंय ग. वाघावर बसून आलेला पुरुषार्थी साधू आहे ग. त्या साधूचा काय पुरुषार्थ आहे आणि त्या साधूला भेटण्यासाठी जायचंय. चल ना ग. चल म्हणल्याच्या नंतर एका साधूचा शब्द खोटा होऊ नये म्हणून पंढरपुरातल्या मालकांनी शर्ट काढलं. ज्ञान याची भिंत अंगी ओढी आणि भिंतीला पाठ लावली आणि पंढरपुरातल्या मालकानं भिंत ओढली. हा वारकऱ्यांचा पुरुषार्थ आहे. काय वानू आता न पुरी वाणी. गुरुवर्य पूज्य श्री धर्मानाम पवित्रो धर्मसन्यासो पवित्र गुरुवर्य सद्गुरु आत्मानंद स्वामीजी या ठिकाणी आलेले, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. लक्ष्मण महाराज आहेत, विठ्ठल महाराज आहेत, मृदंगाचार्य, आदरणीय बापू गायन क्षेत्रातलं तज्ज्ञरत्न, आदरणीय शंकर महाराज तज्ज्ञरत्न, आदरणीय अण्णा, आदरणीय हे महाराज आपले नवनाथ महाराज आणि जुनं व्यक्तिमत्व. आज जशी एक गोडसा पुरावा दिला, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, तसे आदरणीय दिगंबर महाराजांचे मित्र स्वर्गीय काशीराम बुवांनी एक पुरावा दिलता. चक्रा मारके धरणी फोडी. इथंच लाखा जोर में पांडव बैठे गुप्ता आग लगाई. याच ठिकाणी मला वाटतं फक्त कीर्तनाचं तोंड इकडं होतं त्यावेळेला, आता इकडे केलेले. इथंच पुरावा दिलता. आदरणीय दिगंबर महाराज असतील. इथल्या आयोजनाच्या बऱ्यापैकी सप्ताहाच्या नियोजनामध्ये आमचे शेळके महाराज आहेत, नामदेवबुवा, त्यांनाही धन्यवाद. विनेकरी बाबा, साऊंड सिस्टीमवाले, कॅमेऱ्यावाले, देव तुमचंही भलं करो. पंचकृषीतून आलेले श्रोतावर्ग, आजचे यजमान आदरणीय श्री भगवानराव शंकरराव घोंगडे पहिनीकर, त्यांचे सुपुत्र, काय नाव तुमचं? विकास भगवानराव घोंगडे पहिनीकर. आजचं यजमानपद त्यांच्याकडे, त्यांना धन्यवाद. गावकऱ्यांच्या वतीने, यजमानाच्या वतीनं नामदेव फर्निचरचे सर्व आदरणीय विकासजी जयस्वाल, संप्रदायात बऱ्यापैकी त्यांची वर्णी असती, ते सुद्धा हजर आहेत. माझ्यावर अतूट प्रेम करणारे आदरणीय प्रकाशरावजी बिडकर, अश्विनी ट्रेडिंग कंपनीचे मालक, भांड्याचे व्यापारी, आमचे अंकल, वरले अंकल, आधी करून माझ्यासोबत शिकायला. आता मागच्या वेळेस ओळख झाली माझी, काय मोबाईल हे व्हॉट्सअप नसल्यामुळे ओळख नाही. काय ना भागवत. उपस्थित सर्व श्रोते जनार्दन, तुम्हा सर्वांना प्रणाम करतो आणि वेळ फारच झाला, तुमचा अर्धा घंटा घेतला त्याबद्दल माफ करा. विठोबा रखुमाई